राष्ट्रीय कर्तृत्वाचं भान, औद्योगिक क्षेत्रातील नेतृत्वाचा मान आणि सामाजिक कार्यातील दातृत्वाची शान, अशा कर्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्व या तिन्ही व्यक्तिमत्वांचा मिलाप म्हणजे आपलं हे दुसरं सत्र आहे. खरं तर या तिघांचा जो कार्य आहे किंवा जे तिघांनी केलेला संघर्ष आहे त्यांच्या आयुष्यातला व्यक्तिगत, त्याचबरोबर सुखद आणि दुःखद अनुभवांचा जो पट आहे तो उलगडण्याची संधी आज मला या मुलाखतीच्या माध्यमातून चपराकनं दिल्याबद्दल मी प्रथमतः त्यांचा आभारी आहे. चपराकचे संपादक, प्रकाशक, माझे मित्र घनश्याम पाटील आणि संपूर्ण चपराक टीम या सर्वांचंच मी मनपूर्वक आभार मानतो आणि या तिन्ही व्यक्तिमत्वांचा मी थोडक्यात परिचय करून देऊन या मुलाखतीला तात्काळ सुरुवात करतो. जमी पर खिंची हुई लकीर को सरहद कहते हैं, जमी पर खिंची हुई लकीर को सरहद कहते हैं, लेकिन मन में खिंची हुई लकीर मिटाने वाली को सरहद संस्था कहते हैं. क्या बात, क्या बात. सरहद हा शब्दच असा आहे की कुठेतरी सीमा आहेत, पण सरहद संस्थेच्या कार्याला सीमा नाहीत, अमर्यादा आहे. तिचा आवाका प्रचंड आहे. म्हणजे काश्मीरमधील मुलांना इथं पुण्यात आणून त्यांना शिकवून सवरून सक्षम करून ते पंजाबमधल्या दुष्काळग्रस्तांसाठी मदत असो या सगळ्यांच्या माध्यमातून आणि पतसंस्थेचा आधार घेऊन, अर्थातच योगीराज नागरी सहकारी पतसंस्था बाणेरचे संस्थापक या ठिकाणी उपस्थित आहेत, अर्थात ज्ञानेश्वरजी तापकीर, त्यांचं देखील मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि आता थेट मुलाखतीला सुरुवात करतो. माझा पहिलाच प्रश्न अर्थातच माझे मार्गदर्शक संजयजी सरांना असणार आहे. संजयजी, भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू हे खरं म्हणजे आपलं प्रेरणास्थान, आणि आपण नेहमी मुलाखतीमध्ये एक वाक्य सांगत असता जे आजही मला आठवतं. शहीद भगतसिंगांनी म्हटलं होतं की मी जर जिवंत राहिलो तर माझे विचार मरतील, पण मी शहीद झालो तर माझे विचार जिवंत राहतील. आणि याच माध्यमातून तुम्ही हिंदू एकता आंदोलनाच्या माध्यमातून कामाला सुरुवात केली, पण नंतर वंदे मातरम संघटनेची जी काय आहे ती घोडदौड सुरू झाली. नेमकं त्यांच्याच स्मृतिदिनी ही संघटना स्थापन करण्याचं 23 मार्च 1984. ॲक्च्युली त्याच्या आधी माझी थोडी पार्श्वभूमी अशी होती की मी शिरूरमध्ये राहायचो. माझे चुलते काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते किंवा कार्यकर्ते म्हणण्यापेक्षा त्यावेळी एक काँग्रेस चळवळच होती. यशवंतराव चव्हाण, केशवराव जयदेव, भाऊसाहेब घे हे साहित्यातले सरोजिनी बाबांपासून तर शांताबाई शेळकेंपर्यंत, दत्तो आणि वामन पोद्दारांपासून मालतीबाई बेडेकर, त्यांचं माहेर शिरूर होतं. ती आमची वाटचाल. शिरूरचं आयुष्य वेगळं होतं वैचारिक. लहानपणी मी 16 मे 1973 8 वर्षाचं होतो आणि नानापेठेत मी आलो होतो. नानापेठेत हिंद कुणी जर राहत असेल तिथे इस्लामपुरासमोर हिंदमाता चौक माझं घर रस्त्यावर होतं. आणि मी खूप लहान होतो, आमच्या खिडकीतनं बाहेर पाहत होतो. कर्फ्यू सुरू झालं होतं आणि एक माणूस शर्ट काढून ओरडत होता की गोळी इथं मारा, गोळी इथं मारा. आणि अगदी 50 फूटही जास्त असते, त्याच्यापेक्षा कमी अंतरावर तो जोरात ओरडत होता. आणि काही क्षणांमध्ये ठो 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 असे आवाज आले. बंदुकीच्या गोळ्यांनी त्याची पूर्ण छाननी केली. त्याला तेवढ्यात अश्रूधूर आला आणि वडील वगैरे त्यावेळी घरात होतो. आम्ही 2 रूम आमच्या होत्या, एक स्वयंपाकघर आणि एक हॉल. एकूण आमचं 150 स्क्वेअर फूटचं घर. तर त्या वयाला हे कळत नव्हतं की काय आहे, त्याची कारणं काय आहेत. पण ती घटना माझ्या मेंदूवर अशी रजिस्टर होती. 73 साली दंगल झाली होती आणि तिथं अजून एक गोळी त्याच वेळी लागली. त्यानंतर मला कळलं की आत्ताचे नगरसेवक नव्हते, नंतर मनीष साळुंखे, त्यांच्या आई सरस्वतीबाई साळुंखे होती. हा पहिला प्रसंग. त्यानंतर हिंदू एकता आंदोलनाचे धनंजय जगताप, विलास तुपे आणि सगळे लोक. मी त्या चौकात राहायचो. वयाने मी 5वीला पुण्यात आलो. प्रख्यात्रेंच्या शाळेत म्हणजे त्यांनी स्थापन केलं रायगड हायस्कूलमध्ये. तर तेव्हा मी त्या सगळ्या आमचं काम काय तर हे जे लोक होते धनंजय जगताप किंवा सगळे, थोडं 7वी 8वीत गेल्यावर त्यांना चहा आणून दे, घरातनं पाणी आणून दे. माझ्या घराच्या बाहेरच बसायचे लोक. त्यामुळं सतरंजा काढणे, उचलणे आणि मग त्या काळात ज्या ज्या घटना घडत गेल्या त्याचा परिणाम व्हायचा. मग भाई वैद्यांची तिथली निवडणूक असेल, बाबाडावांचा असेल किंवा तिथं तो सेन्सिटिव्ह भाग होता. तर आमच्या मनावर असं एक हे झालं की इस्लामपुरा आणि सत्तार खान चाळ म्हणजे पाकिस्तान आणि आपला चौक म्हणजे हिंदुस्थान.
तर हिंदुस्थान पाकिस्तान युद्धही झालंच पाहिजे म्हणजे त्याही वेळी वाटायचं. आणि मग आम्हाला सांगायचे की पाकिस्तानशी युद्ध करायला काय पाहिजे म्हणजे इस्लामपुऱ्याशी. तर सोडा वॉटरच्या बाटल्या, टी व्ही, ते ट्यूबलाईट्स आणि बरंच काय काय असं. म्हणजे सोडा वॉटरच का, इतर का नाही, तर ती बाटली फुटली की सोडा वॉटरमध्ये ते हे असतं, मग तिची जखम झाली की वगैरे असं बरंच काही काही. त्या काळात असं वाटायचं की तिथे हल्ला केल्यानंतर नाही आपल्या आयुष्याचं इति कर्तव्य आहे. आणि मित्रही तसे मिळाले. त्याच्यानंतर 80 सालची गोष्ट, मी वयाच्या 15 वर्षाचा होतो, पण तोपर्यंत मला बऱ्यापैकी पुस्तकं वाचणे, तुम्ही म्हटलं तसं भगतसिंग, राजगुरू सुखदेव आणि भगतसिंगच्या मिशा, त्याची बंदूक, ती खूप आवडायची आम्हाला. म्हणजे भगतसिंगचा एकच इतिहास आम्हाला माहिती होता, तो म्हणजे त्यांनी सँडर्सला घातलेल्या गोळ्या आणि किंवा असेंब्लीमध्ये केलेला बॉम्बस्फोट. भगतसिंग वैचारिक आहे हे तोपर्यंत आम्हाला किंवा बऱ्याच वर्षानंतरही कळलं नव्हतं. 16 सप्टेंबर 1980, मला वाटतं 15 सप्टेंबर असेल, 14 का 15, हिंदू एकता आंदोलनाचं कोल्हापूरला शैलेश पोवार म्हणून एक काम करायचं आणि तो आला हिरोसारखा पायात आहे. आणि आमच्या घरच्यांनी एक खोली घेतल्यामुळं एक एक्स्ट्रा खोली होती. त्याच्यामध्ये अगदी अण्णा हजारेंपासून सगळे आले की मी त्या माझा जन्म अण्णा हजारेंच्या गावचा असल्यामुळं एकीकडे अण्णा हजारे यायचे आणि दुसरीकडे हे शहीद भगतसिंग वाले पण यायचे. म्हणजे गांधी भगतसिंग विरोधी ना, त्यामुळे तोही गट त्याही वेळी. तर शैलेश पवार आला म्हटलं की माझ्यावर खूप अत्याचार झालेले आहेत आणि या देशद्रोही काँग्रेस सरकारने केलेले, मला लाठीमार झाला. मग त्यांनी बरंच काय काय सांगितलं, त्या खोलात जात नाही. तो म्हटला मी आता अमेरिकेला धडा शिकवणार आहे. तर कसा शिकवणार आहे मला काही सांगितलं नाही रात्री. तर सकाळच्या गाडीने तो गेला मुंबईला. बंधू शिंगरे म्हणून जर जुन्या पिढीतलं पुणे असेल तर ते पूर्वी प्रतिशिवसेनेचं काम करायचे, आधी शिवसेनेचं करायचे. त्यांच्या ह्याच्यात गेला. त्यांनी अमेरिकन वकिली तर बॉम्ब हल्ला करायचा प्रयत्न केला, तो मारला गेला. तर तो जेव्हा गेला तो स्वातंत्र्य सैनिक आहे अशा आविर्भावात आम्ही चर्चा करायचो. पण जेव्हा मेला तो एक माथे फिरून गेला अशी बातमी आली. सगळ्या वृत्तपत्रात आलं की आणि त्यावेळी अमेरिकेवर हल्ला करणं परवडणारही नव्हतं. अशी आमची वाटचाल सुरू झाली. आणि नंतर असं लक्षात आलं, मग दंगल झाली. दंगलीमध्ये मी अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी सोडून दिलं. पण जे आम्हाला सांगायचे की पाकिस्तानवर हल्ला केला पाहिजे, त्यावेळी ते सगळे लोक येऊन सांगू लागले की हा गुंड आहे, याच्याशी आमची ओळखच नाही. मग मला पहिला असा प्रश्न पडला की ज्यांनी मला सांगितलं की हे केलं पाहिजे, लढलं पाहिजे भगतसिंगांसारखं, म्हणजे भगतसिंग मी जर बॉम्ब मारला तर मी टाकला आहे असं सांगितलं पाहिजे. मी जर काही केलं तर हे छातीटोकपणे मी केलं पाहिजे असं सांगणारे इतिहास मी वाचत होतो. आणि त्याच्या विरुद्ध असं की ह्यांनी तू केलं पाहिजे, म्हणजे अरे ते आम्हाला कविता सांगायची, उषा काल होता होता काळरात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. तर मला त्यावेळी लक्षात आलं की पेटवा मशाली म्हटलेले आहे, पेटवू मशाली नाही म्हटली. म्हणजे हे म्हटले की तुम्ही पेटवा, आणि जे पेटवा म्हटले ते बरोबर येत नाही हे लक्षात आल्यावर भगतसिंगांचा रस्ता वैचारिक होता, पंजाबमध्ये शांतता नव्हती. आणि त्यावेळी मग आम्ही वंदे मातरम संघटनेची स्थापना करायची ठरवली. स्थापना करताना सर्व धर्माच्या लोकांना बोलवा म्हणून विलास तुपे ते उस्मान निरवली, काका वडके त्यावेळी एक नेते होते, ते सतीश देसाई. आता सतीश देसाई पुण्याचे उपमहापौर होते आणि आम्ही सर्वांना बोलवलं. तर सतीश देसाई म्हटले पुण्यात एक संघटना झाली पाहिजे. तर आम्ही वंदे मातरम स्थापन केलीच होती, पण ते म्हटले पण त्या संघटनेचा पाया हा हिटलर असला पाहिजे. हिटलर देशभक्त होता सतीश देसाई बरं. तर हिटलर देशभक्त होता, त्यांनी काय काय केलं सगळं सांगितलं झेंड्यासकट. आणि मला पुस्तक दिलं वाचायला, त्याचं नाव होतं नाझी भस्मासुराचा उदय असतं, विवेक आंबेडकरांचं, आणि दुसरं विसव वाळिंबेंचं हिटलर. तर ही आमची वैचारिक अशी पहिला एक भाग. दुसरा एक टप्पा, आणि 23 मार्च 1984 पंजाब हा भारताचा खडगवासला आहे, तिथं शांतता यावी म्हणून शूरवीरांच्या प्रदेशात वंदे मातरम संघटनेची स्थापना. अच्छा, आता मला तुम्हाला त्याच पंजाबचा विषय विचारायचा आहे की पंजाबसारख्या अशांत प्रदेशात आपण शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुण्यात एक पहिलं पाऊल उचललं. एक मोर्चा अल्पना टॉकीच्या ठिकाणी तुम्ही काढला, त्याचं नेतृत्व पण आपण केलं होतं. त्यावेळी ज्ञानसिंग खंडेच्या नावाची सरदारजी तुम्हाला भेटली होती, आणि तो एक किस्सा होता, तो एक सगळीकडे चर्चेला जातो. आम्ही मूक मोर्चा काढायचं ठरवलं, पण मूक मोर्चा जरी असला तरी आमचा उत्साह असा होता की नानापेठेतनं मोर्चा काढला आणि आम्ही घोषणा देऊ लागलो की देश की रक्षा कोण करेगा. म्हणजे वय पण असं होतं की जे काही करणार देशाचं आम्हीच करणार. आणि हिंदू शीख भाई भाई असं काही काही जे मध्ये येईल त्याला मारू वगैरे असं
घोषणांमध्ये म्हणायचं असतं. तर अल्पना टॉकीज चौकात, तिथे टॉकीज आहे की नाही मला माहित नाही, अल्पना टॉकीज होती, त्याच्या समोर स्पेअर पार्टचं गॅन्सिंग खंडूजा यांचं दुकान होतं. तर आम्ही जोरात ओरडत होतो, हिंदू शीख भाई भाई. तर ते आले आणि त्यांना पाहून परत आम्ही जवळ गेलो, हिंदू शीख भाई भाई असं. तर ते मला म्हटले की हिंदू शीख भाऊ आहे, त्याच्याबद्दल तुमच्या मनात काही संशय आहे का? म्हटलं नाही, मग ओरडतं कशाला? आपण भाऊ आहोत असं ओरडून सांगावं लागू नये, कस्तुरीला सांगावं लागू नये की माझा वास खूप छान आहे. तिच्या वासानं कळलं पाहिजे की कस्तुरी आहे. तो प्रसंग. आणि जी प्लास्टिक प्रोसेसिंग युनिटची स्थापना जी झालेली आहे त्याची नेमकी मुहूर्तमेढ कुठे रोवली गेली, कशा पद्धतीने सुरुवात झाली? प्लास्टिक त्याच्या आधीचे थोडंसं मी निश्चित. माझं मूळ गाव आहे लातूर आणि वडील होते गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये सेल्स टॅक्समध्ये ते होते आणि दर वर्षाला त्यांचे ट्रान्सफर होत आम्ही पुण्यामध्ये पोचलो. साधारण 87 मध्ये मी पुण्यामध्ये आलो. सॉरी, म्हणजे मला नेहमी बोलायची सवय नसल्यामुळे 87 मध्ये मी पुण्यात आलो. त्याच्यानंतर मी आता आपटे शाळेमध्ये इथं प्रशालेमध्ये आमचं ॲडमिशन झालं आणि तिथून आम्ही आमचा पुण्यातला प्रवास चालू केला. आता लातूरच्या शाळेतनं इथं पुण्याच्या शाळेमध्ये आल्यानंतर काय असतं बऱ्यापैकी लोकांना माहिती असेल आणि इथे आल्यानंतर थोडंसं बुजल्यासारखं झालं आणि त्यातनं एक तृष्णा निर्माण झाली की आता काहीतरी आपल्याला करून दाखवायला पाहिजे, कारण इथं आपल्याला सगळेजण कमी समजतात, हे एक भावना निर्माण झाली. 10वीला पास होईल का नाही हे माझ्याबरोबर आमच्या कोणत्याही घरच्यांना म्हणजे शंकत होती की आता ह्याचं पुढे काय. आणि सगळ्या घरामध्ये मी असं एक फेमस होतो की हा काही करू न शकणारा म्हणजे हा अनिल, आणि सगळ्यांना त्रास देणारा म्हणजे हा अनिल, हे असं. आणि 2 महिने सुट्टी लागली उन्हाळ्याची की फक्त गावाकडे जाणे आणि शेतात राहणे, हा एवढंच फक्त त्यावेळेस उद्दिष्ट होतं. पण जसं 10वी पास झालो आणि त्याच्यानंतर मग 11वीला ॲडमिशन घेतलं. 11वीला ॲडमिशन घेतल्यानंतर आता काहीतरी करून दाखवायचं आहे, हे एक ध्येय कुठंतरी मनात असायचं की आता काहीतरी आपल्याला आपलं स्वतःचं काहीतरी निर्माण करणं गरजेचं आहे. नाहीतर आमची रवानगी होती गावाकडे. आणि ह्याच्यामुळं काहीतरी करायचं म्हणून एक प्लास्टिकचा उद्योग, म्हणजे आम्ही वारद्याला राहायचो, त्याच्या पलीकडेच हँड ऑपरेटेड मशीनवरती एक जण काम करायचे. तर चला काहीच नाहीत, काहीतरी 1-2 तास 3 तास काम करायचं, त्यावेळेस 10 रुपये 15 रुपये असे मिळायचे. त्यातनं त्याची आवड निर्माण झाली. मग 2-3 वर्ष झाले, मग 12वी झाली आणि त्याच्यानंतर मग आता प्लास्टिकमध्येच काहीतरी काम सुरू केले आपण, हे ध्येय ठेवून त्याच्यात ते पुढं त्याच्यात काहीतरी डेव्हलप करायचं चांगलं, हे एक उद्दिष्ट ठेवून पुढे काम चालू केलं. आणि अशा प्रकारे म्हणजे की पॉकेट मनी मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा खर्च स्वतः भागवता यावा ह्या उद्दिष्टाने मी 92 मध्ये ह्याच्यामध्ये उतरलो. नाही, आत्ताच तुम्ही लातूरचा उल्लेख केला आणि मला या ठिकाणी माझे मित्र पण आहेत ते लातूरचे आहेत. जो तिथून येतो तो पुण्यामध्ये आपलं नाव कमावून दाखवतोच. आणि आज आपण चपराक साहित्य महोत्सवाची या ठिकाणी खरं म्हणजे एक मोठी झलक आपण पाहिली आहे. आणि मला एक तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारायचा वाटतो, माझी क्युरिओसिटी म्हणून, प्लास्टिकच का निवडलं? बाकीचं निवडण्यासारखं बरंच काही होतं नाही, पण प्लास्टिकच का? प्लास्टिकच का असं काही ध्येय नव्हतं की प्लास्टिकच करायचं. पण मी जिथे राहत होतो त्याच्या पलीकडे प्लास्टिकचं एक युनिट होतं, साधं हँड ऑपरेटेड मशीन असायचं ते, आणि तिथे मी जायचो. मग तिथे जाऊन मी एक 3-4 तास काम केलं की 10 रुपये मिळायचे. मग 10 रुपये मिळाल्यानंतर आपलं काम चालू झालं, म्हणजे तेवढंच पॉकेट मनी सारखं काम व्हायचं. आणि त्याच्यामध्ये काय झालं की ज्यांचं युनिट होतं त्यांनी ते बंद केलं आणि ज्यांच्यासाठी ते सप्लाय करायचे तर ते म्हणजे माझ्याकडे एक मशीन पडू नये, तू घे ते आणि तूच काम करून देत जा. असे इथं डेक्कनला प्रायग इलेक्ट्रॉनिक्स म्हणून एक कंपनी होती, तर त्यांचं ते काम करायचे. आणि त्यांनी मला डायरेक्टली सांगितलं की तुम्ही हे आमचं मशीन आहे, आमचं काम करून द्या. आणि तिथून पहिल्यांदा मी 2200 रुपयाचं ते मशीन घेऊन चालू केलं. आता 2200 पासून ते आता 70 कोटीपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे. निश्चितच सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. वयाच्या 17व्या वर्षी प्लास्टिक हातात धरलं आणि आज संपूर्ण भारतामध्ये, भारताबाहेर प्लास्टिकची निर्मिती आणि प्लास्टिकची उत्पादन त्यांची या संपूर्ण प्लास्टिक अनिल प्लास्टिक्स आणि एंटरप्राइजेस माध्यमातून पाहायला मिळतात. या ठिकाणी ज्ञानेश्वरजी आहेत आणि त्यांना माझा पहिला प्रश्न असा आहे की ज्ञानेश्वरजी, आपण अगदी हलाखीच्या काळात तुमची संपूर्ण जी काही परिस्थितीतून सुरुवात झाली आणि शिपाई पदापासून आपण जे काम सुरू केलं आणि अक्षरशः
औंध बाणेचे पहिले प्रथम नगरसेवक इथपर्यंत आपण जाऊन पोहोचलात. हा सगळा प्रवास कसा आहे? संदीपजी, शिपाई म्हणून नाही पण मी क्लार्क म्हणून महानगरपालिकेत अच्छा नोकरी केली. अच्छा. खरं तर एखाद्या मुरीवर काम करणारा हॉटेलचा मालक होतो हां आणि त्याचं आयुष्य घडत जातं, तसं माझ्या आयुष्यामध्ये एखाद्या चित्रपटासारखं सगळेच प्रसंग गतिमान आहेत. मी ITIला स्टेनो झालो आणि नोकरीच्या शोधामध्ये एम्प्लॉयमेंटच्या पायऱ्या माझ्या इतक्या कुणीच जवळ नसतील. स्टेनो होऊन सुद्धा मी बेकार फिरत असताना घरी दुधाचा व्यवसाय असल्यामुळं सकाळी आमचे बंधू दूध घालायला यायचे आणि मी संध्याकाळी दूध घालायला यायचो. शनिवारवाड्याच्या कोपऱ्यावर उडपी आनंद म्हणून एक हॉटेल आहे. त्या उडपी आनंदच्या हॉटेलवर दूध टाकायचं. दूध घेऊन येत असताना महानगरपालिका त्यावेळेस 5:30 वाजलेले असायचे आणि सुटलेली असायची. माझा कोर्स स्टेनो झाला असल्यामुळं माझ्या मनामध्ये यायचं की अरे मी जर अशा ठिकाणी नोकरीला लागलो तर त्यावेळेस मी सुद्धा घराकडे निघालेला असू. आणि एक दिवस असा आला, पुणे एम्प्लॉयमेंटकडून मला स्टेनोच्या जागेसाठी महानगरपालिकेमध्ये इंटरव्ह्यूसाठी बोलवलं. इंटरव्ह्यू देण्यासाठी गेलो असता त्यावेळेचे शिक्षणाधिकारी होती वसंत पाटील म्हणून. आणि वसंत पाटील हा महानगरपालिकेतला सगळ्यात कडक प्रशासकीय अधिकारी म्हणून संपूर्ण शहराला नव्हे तर राज्याला माहिती होतं. मुख्यमंत्र्यांची चिठ्ठी जरी आली शिक्षक भरतीच्या वेळेस, तो त्या शिक्षकासमोर फाडायचा आणि तुझं क्वालिफिकेशन बोल म्हणायचं. आणि ते वसंत पाटील आम्हाला इंटरव्ह्यू घ्यायला लाभले. इंटरव्ह्यू घ्यायला गेलो, मी स्टेनो झालो तो 76ला आणि इंटरव्ह्यू झाला माझा 80ला. स्टेनोमध्ये जर गॅप पडला तर त्याची आउटलाईन येत नाही आणि टायपिंग येत नाही. तो जो 79ला सुटला होता त्याला सिलेक्ट केलं. नंतर एक जण त्याच्या खालोखाल होता, आम्ही इंटरव्ह्यू होतो 4 जण. त्याला सांगितलं की असे असे सावंत रजेवर गेले, त्याच्या रजा कालावधीमध्ये तू नोकरीला आहे. आणि आम्हा दोघांना सांगितलं की तुम्ही घरी जा. मला बाहेरून माहिती मिळाली होती वसंत पाटलाला वशीला चालत नाही, पण शेतकरी असल्याचा कुठेतरी तुम्ही उल्लेख करा. शेतकऱ्याचा फार त्यांना अभिमान आहे. मी 10-15 मिनिटं अर्धा तास दरवाजाच्या बाहेर बसलो. दरवाजा ढकलण्याचं धाडस केलं आणि त्या दरवाज्यावर माझं आत गेल्यानंतर भविष्य लिहिलं होतं. ते मला माहिती झालं. वसंत पाटलाकडे परत आत गेल्यानंतर त्यानं विचारलं, बोल. खाली सहाय्य करता करता चष्म्यातून पाहिलं. म्हटलं, सर मी अतिशय शेतकरी कुटुंबातला गरीब म्हणून या ठिकाणी तुमच्या समोर नोकरी मागायला आलोय. तुम्ही म्हटलं ते बरोबर आहे. मी क्लार्कची नोकरी नसेल तर शिपायाची नोकरी करायला सुद्धा तयार आहे. मला फक्त नोकरीची गरज आहे. आम्ही 6 जण भाऊ आणि माझं लग्न झालेलं आहे आणि मला नोकरीची अत्यंत गरज आहे. तर म्हटलं सध्या काय करतोस? तर मी ॲम्फिटॉनिक्स कंपनीमध्ये हेल्पर म्हणून काम करतो. सध्या काय करतो या प्रश्नाचं उत्तर मी दिल्यानंतर त्यांनी म्हटलं, माझा एक भाऊ बेकार फिरतोय, त्याला तुझ्याबरोबर उद्यापासून ॲम्फिटॉनिक्समध्ये घेऊन जा. ठीक आहे म्हटलं साहेब, मी घेऊन जाईल त्याला. आणि कळत न कळत त्यांनी वेटिंग लिस्टवर एवढं बोलल्यानंतर मला जा म्हणून सांगितलं आणि वेटिंग लिस्टवर खाली माझं नाव टाकलं. आणि 2 महिने कोण रजेवर गेलं की मला जॉब मिळायचा, परत 2 महिने घरी बसायचं. असं 1980 सालापर्यंत आम्ही 2 महिने घरी, 2 महिने कामावर, ब्रेक मिळत गेला. आणि रजामधून काम केलं. आणि महानगरपालिकेने शिक्षण मंडळाने 2 जागा माझ्यासाठी, माझ्या आणि माझ्या मित्रासाठी ती रिक्त कायमच्या मंजूर करून घेतल्या. आणि 80 साली महानगरपालिकेमध्ये नोकरीला मी कायम स्वरूपी ज्यावेळेस लागलो त्यावेळेची महानगरपालिका, नोकरीतला अनुभव आणि जी नोकरी गरज म्हणून मी केली होती किंवा गरज म्हणून ती नोकरी स्वीकारली होती, ती नोकरी माझ्या आयुष्यामध्ये फक्त 10च वर्ष लिहिली होती. 10 वर्षाचा कालावधी गेला. पहिलं टेबल मी असिस्टंट म्हणून शिक्षक भरती आणि नवीन अपॉइंटमेंट इस्टॅब्लिशमेंटला माझी नेमणूक झाली. सगळ्या शिक्षकांचा परिचय झाला. आणि शिक्षकांचा परिचय होत असताना नेमकी एक शिक्षकांची यादी माझ्या कालखंडामध्ये झाली. तर 17 शिक्षकांना चव्हाण सरांनी सांगितलं, नायर सरांनी सांगितलं, नाईक सरांनी सांगितलं की याचा इंटरव्ह्यूसाठी येणार आहे, बघ तुला काय करता आलं तर. 17 शिक्षकांना माझ्याकडून चहा न पिता नोकरीला लावायचं भाग्य मला मिळालं.
क्या बात. आणि त्याचा परिणाम नोकरी त्याच्यानंतर 5 वर्षानंतर मी स्टोअरला गेलो. स्टोअरला गेल्यानंतर सगळे व्यापारी माझे मित्र झाले. व्यापारी काय करायचे, 5 लाखाचा माल पाठवला की 5,000चं पाकिट पाठवायचे. महानगरपालिकेची प्रथा सांगतोय बरं का. तर ते पाकिट मी घेतलं नाही. व्यापाऱ्यांना वाटतं की अरे हा एक तर घरचा श्रीमंत असावा किंवा त्याला पैशाची किंवा नोकरीची गरज नसावी. ते माझे मित्र झाले, त्यांनी मला व्यापार शिकवला. व्यापार काय शिकवला की जे टेंडर येणार नाही ते टेंडर तू भर, आमच्या नावावर भर. गेल्या वर्षी कुणी माल दिलाय तो माल तिथून खरेदी कर आणि आमच्या नावावर बिल काढून आम्ही तुला पैसे देऊ. एक एक विषय असा याला, राष्ट्रीय नेत्यांचे फोटो हे महानगरपालिकेमध्ये प्रत्येक शाळेत लावायचे होते. मी त्याचं टेंडर भरलं. सिराज फ्रेमवर्क म्हणून मंडईचं एक फ्रेम तयार करायचं दुकान होतं, त्याच्याकडून तयार करून घेतले आणि साधारणतः 25 रुपयाला मला ती फ्रेम बसली आणि विक्रीची किंमत होती 40 रुपये. 15,000 रुपये मला त्या काळामध्ये, ज्यावेळेस मला 2,500 रुपये पगार मिळायचा त्यावेळेस 15,000 त्या टेंडरमध्ये मिळाले. टेंडर लाईन माहिती झाली. नंतरच्या काळामध्ये शेंगदाणे महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना वाटायचे. त्याच्यानंतर बिस्किट वाटलं जाऊ लागलं. त्या बिस्किटाच्या साठे कंपनीला टेंडर मिळालं आणि नेमकं साठे कंपनीला मिळालेलं टेंडर त्याला शाळांचं लोकेशन माहिती नसल्यामुळं त्या वाटपाबद्दल एवढ्या तक्रारी यायला लागल्या. ज्यांच्या थ्रू साठे महानगरपालिकेत आले होते ते फुलचंद बाठिया, मदन बापरांची बाई, त्यांना सांगितलं फुलचंदजी साठेला हे काम जमत नाही, ते काम मी करतो. साठेने त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट खर्च 60% ठेवला होता. साठेने मला सांगितले की तुला 60% देणार आहे, तू 4%वर काम करत असेल तर बघ. मी आठवड्याला 2 लाख रुपयाची बिस्किटं वाटायचो. 4%ने मला मिळायचे 8,000 रुपये आणि महानगरपालिकेत मिळायचा महिन्याचा पगार 2,500 रुपये. हे असं 5 वर्ष पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका, माझा सायकलवरला प्रवास. 5 वर्षामध्ये मी 4 व्हीलमधून महानगरपालिकेत जायला लागलो आणि रिटायरमेंट नंतरचे जेवढे पैसे मला मिळाले असते ते मला कष्टाने सकाळी 8 वाजता घर सोडायचं, गाडी भरून द्यायची साठी कंपनीतून आणि परत संध्याकाळी गाड्या आल्या का नाही हे पाण्यामध्ये जो माझा वेळ गेला. आणि नोकरी करून हे ट्रान्सपोर्टचं मी करायचो. त्याच्यामधून मला माणसं मिळत गेली, माणसं जोडत गेलो आणि ज्या महानगरपालिकेमध्ये नोकरी मागायला गेलो होतो त्या महानगरपालिकेचा नगरसेवक होण्याचं भाग्य बानेरकरांनी दिल्यानंतर तो आनंद मी आजही घेतोय. धन्यवाद. निश्चितच. आणि हे आपला घेणं हा आपला स्वभावच नाहीये, देणं हा स्वभाव आहे. कारण की योगीराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून आपण आतापर्यंत सढळ हाताने अनेक ठिकाणी मदत करत आहोत. आपण आयुष्यात केलेली अशी पहिली मदत कुठली होती, की आपण आपल्या जी दानशूर वृत्तीचा जो वारसा आहे तो आपण जपला, पहिली मदत? योगीराज पतसंस्था मुळातच संतांच्या विचारातून सुरुवात झाली. माझ्या संस्थेचं उद्घाटन परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराजांनी केलं आणि गगनगिरी महाराज ज्यावेळेस बानेरमध्ये आले त्यावेळेस पुण्याच्या महापौरापासून त्या भागाचे आमदार रामभाऊ मोजेपासून सगळे महाराजांच्या स्वागताला होते. महाराजांच्या साक्षीने सुरुवात केलेली पतसंस्था 26 मे 1996 सुरू झाली आणि 2000 साली शेतकऱ्यांचा कांदा हा डोंगरा एवढे ढीक लागलेले बुद्धाजीराव मुळीक त्याचे शेतकऱ्यांचे हित जपणारे शेतकऱ्यांचे नेते. तर शेतकऱ्यांचा कांदा पाऊस काही दिवसांनी जूनच्या येणार होता. तर आव्हान करायचं होतं की कांदा लोकांना कांदा साठवा आणि शेतकरी वाचवा. ती आम्ही भूमिका पार पाडली आणि 1 दिवसामध्ये 47 टन कांदा पतसंस्थेच्या माध्यमातून आम्ही ना नफा तोटा तत्वावर विकला आणि विकल्यानंतर त्याची दखल केंद्रीय सहकार आयुक्त भास्कर बरुआ आणि त्यावेळेस महाराष्ट्राचे सहकार आयुक्त सुधीर कुमार गोयल यांनी घेतली आणि त्याची प्रसिद्धी आणि त्यातून आम्हाला केलेल्या कामाची ज्यावेळेस पावती मिळाली त्यावेळेस खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आम्हाला जे समाधान मिळालं ते सगळ्यात मोठं समाधान त्या कृतीने मिळालं. आणि त्याच्यानंतर योगीराज पतसंस्था 2 शहरामध्ये 2 शाखा, आता चालू वर्षी 400 कोटीची उलाढाल आणि 11,000 सभासद आणि दरवर्षी ऑडिट वर्ग अ आणि नफा आमचा कोटीत होतो. या वर्षीचा नफा आमचा आहे 2,27,00,000 जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. खरं म्हणजे हा नफा नुसताच नफा मिळवायचा नाही, डिव्हिडंड 15% डिव्हिडंड द्यायचा. 15% डिव्हिडंड आम्ही देऊन आम्हाला डिव्हिडंड द्यायला लागतात फक्त 80 लाख रुपये.
नफा होतो आम्हाला 2,27,00,000 रुपये. सेवक कल्याण निधी, इमारत निधी, स्वतःच्या मालकीच्या दोन्ही इमारती आणि स्वतःच्या मालकीमध्ये जागेमध्ये 2 संस्था कार्यरत असताना आज जो नफा मिळतो त्याच्यामधून आम्ही सामाजिक बांधिलकी निधी म्हणजे 99-2000 सालची ही शेतकरी कांद्याची जी घटना आहे तुम्ही हो, सांगितली. त्याच्यानंतर जी सुरुवात झाली सुरुवात झाली. तर सामाजिक उपक्रम. मग सामाजिक उपक्रमामध्ये काय काय करायचं तर पहिली आम्हाला पुण्याची कन्या शीतल महाजन. येस, मी त्या मुद्द्यावर येणारच आहे. म्हणजे मला एक आणखी एक प्रश्न असा विचारायचा म्हणजे शेतकरी रडत असताना आणि कांदा सडत असताना 47 टन कांदा ॲट अ टाइम नफा व तोटा या सगळ्या मुद्द्यावर विकला जाणं हे खरंच म्हणजे मोठं कौतुकाचं काम आहे आणि त्यावेळी शेतकऱ्यांना मोठा हातभार आपण दिलेला आहे. मी पुन्हा एकदा थोडंसं संजय नाथ सरांकडे येणार आहे. मी निश्चितच तुमच्याकडे परत येईल. नाथ सर, आपण जेव्हा पंजाबमध्ये गेलो म्हणजे 86 साली आपण गेला होता त्यावेळी फतेहसिंग चुडे म्हणून तिथलं जे गाव आहे किंवा तिचं एरिया आहे त्या ठिकाणी म्हणजे ते रक्ताळलेलं फतेहसिंग चुडे असं म्हटलं जायचं त्या काळात. आणि अशा ठिकाणी आपण गेला होता तेव्हा सरबजीत सिंग बिंडर नावाचे सरदारजी तुम्हाला भेटले आणि तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही इथे थांबू नका, 4 वाजताची गाडी आहे, तुम्ही इथून पळा. पण त्याच सरदारजींनी तुम्हाला नंतर चहा आणि पकोडे खायला घातले होते. नेमका तो काय म्हणजे कशा पद्धतीने? फतेहगड चुडिया नाव आहे त्या गावचं, गुरदासपूर जिल्ह्यातलं. आम्ही इथं संजय राऊत, मदन हिरेमठ बरेच तरुण होतो. त्या गावात जसं मी म्हटलं की घोषणा इथं द्यायचो तसं घोषणा तिथे आम्ही द्यायला लागलो गावात, देश की रक्षा कौन करेगा वगैरे. तर त्यांनी बोलून घेतलं. म्हटले कुठनं आलाय तुम्ही? म्हटलं महाराष्ट्रातनं आलो. तर ते म्हटले की दुपारी 4 वाजता गाडी परत जा. त्यावेळी मोघा नावाच्या गावात हिंदूंना बाहेर काढून ठार मारलं बस. तर म्हटलं तशी तुमची अवस्था होऊ नये असं वाटतं तर तुम्ही गाडी बघायला जा म्हटलं. तर आम्हाला 2 मिनिटं कळत नाही की म्हटलं क्या हवा. म्हणजे आम्ही तितकं चांगल्या घोषणा देतोय, गुरु की जय म्हणतोय, तुमचेच गुरु आहेत सगळे, तरी आम्ही जय म्हणतोय. तर ते म्हटले की ते सगळं ठीक आहे तर तुम्ही 4च्या गाडीने परत जा म्हटलं. आमची सगळी मुलं बरोबर होती. आम्ही घोषणा देत होतो की देश की रक्षा कोण करेगा वगैरे हम करेंगे. आणि देशासाठी बलिदान करू. तो एक वाक्य म्हटला की सरबजीत भिंडर त्याचं नाव, ग्रुप प्रेसिडेंट होता अकलगडाचा, 6-6.5 फूट आहे. तो म्हटला की इथं रोज आमच्या भगिनी पाकिस्तानशी लढणाऱ्या सैनिकांना फौजी भाई म्हणून रोज मदत करत असतात. रोज आम्ही जीवाशी खेळत असतो. तुम्ही कधीतरी येऊन एकदा घोषणा देताना आम्हाला देशभक्ती शिकवता. तर मेहरबानी करून म्हटलं तुम्ही जा लवकर. तर बोलण्याच्या ओघात म्हणजे आपल्या घोषणा किती चांगल्या असल्या, आपला अभ्यास कितीही चांगला असला तरी सुद्धा तो अभ्यास आणि घोषणा तिथं चालणार नाही हे मला कळलं. आणि मी अनाहूतपणे म्हटलं की आई जेव्हा आजारी असते, भाऊ जेव्हा आजारी असतो तेव्हा तिचा आजार बरं करणं हे डॉक्टरचं काम असतं. पण भाऊ किंवा आई आपल्या मुलाला पाहून तिची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, जगण्याची इच्छा वाढते. तर आम्ही आमची आई दुःखात काय पाहायला इथं आलो. तर जो आम्हाला निघून जा म्हणत होता तो म्हटला रोके थांब म्हटला. आणि मग म्हटला की त्यांची सरदारी लोकांची पद्धत अशी, प्रेम केलं तरी कपडे फाडतात आणि शत्रुत्व केलं तरी कपडेच फाडतात. म्हणजे शेतकरी आंदोलन मला एकाने विचारलं की शिखांबद्दल काय मत आहे मोठ्या अधिकाऱ्यांनी. तर म्हटलं मी खोलात गेलो तर खूप बोलेल पण एकच वाक्य सांगतो, शिखांना लढाई खूप आवडत असते आणि ती संधी आपण द्यायची नसते असं मी त्यांना सांगितलं. तर तो आत्ताचा किस्सा, त्याचा संबंध त्या भिंडरशी असा होता. जेव्हा मी म्हटलं की तू आमची भाऊ आहे, आई आहे, तर तो म्हटलं जाओ 2 सेर दूध लाव, चाय की पत्ती डालो, चीनी डालो, इनको चाय दो. म्हणजे चहा सुद्धा कुठला, पाणी नाही टाकायचं, दूध आणून त्यात चहाची पत्ती टाकून दे. आणि म्हटलं आप कोण मारेगा. तर तोपर्यंत घोषणा दिलेल्या मुलांमध्ये काही मुलं अस्वस्थ व्हायला सुरुवात झाली. पुण्यात एक भरतनाट्य मंदिर समोर संजय राऊत नावाचे इथे ते इलेक्ट्रिक इस्त्रीचं हे होतं, तर ज्ञान प्रबोधिनी रस्त्यावर मदन हिरेमठ ही 8-10 मुलं. आम्ही घोषणा देईपर्यंत ठीक होतो. 4 वाजून गेल्यावर ते म्हटलं आता आले खरंच अतिरिक्त तर काय करायचं, कारण 10-12 किलोमीटर बॉर्डर होती. तर कुणी पलंगाखाली लपले, कुणी कशाखाली लपले. आणि तो सरबजीत सिंग भिंडर जो होता त्यांनी आमचं संरक्षण केलं. आम्ही घोषणा द्यायला गेलो होतो तर त्या अशा प्रसंग आमच्या जीवनावर हळूहळू जे घडलेल्या अशा अनेक घटना परिणाम करत होत्या. आता पंजाबचाच विषय आहे म्हणजे की जो पंजाब सिकंदराला सैन्याच्या बळावर जिंकता आला नाही तो नामदेवानी प्रेमाच्या बळावर जिंकला. आणि अशा ठिकाणी तुम्ही पहिल्यांदा गुमान पाहिलं होतं जेव्हा पंजाब देशात, आणि त्यानंतर त्याच पंजाबमध्ये आपण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दाखवलं. तेव्हाचं गुमान आणि आत्ताची गुमान नेमकी बस नाही. पहिल्या वेळी भिंद्राणवाल्यांचं नाव जर कोणी ऐकलं असेल, भिंद्राणवाल्यांचा जो पहिला ते प्रवचन करायचे तो गुरुद्वारा होता मेहताचा गुरुद्वारा.
आणि तिथून घुमानचं अंतर 8 किंवा 11 किलोमीटर म्हणजे रस्त्यावर आहे. आता लोक टेक्निकली जेव्हा मुद्द्यांवर बोलता येत नाही काही लोक तो कॉमा आणि पुष्पक बोलतो. तर आम्ही एखाद्या ठिकाणी 8 म्हणतो, एखाद्या ठिकाणी 11 म्हणतो. तर ते 2 रस्ते आहेत, कुठनं 8 असतं, कुठनं 9 असतं, कुठनं 11 असतं. त्या गावात जेव्हा गेलो मेहता चौकात तर प्रत्येक घरात 3 फोटो होते किंवा 2 फोटो होते. एक होता भगतसिंग, एक होता भिंद्रनवाले आणि एक होता गुरु गोविंद सिंग. तर आम्हाला असं वाटायचं की भगतसिंग आणि गुरु गोविंद सिंग तर माझे पण हिरो आहे, की भिंद्रनवाले आले कुठनं म्हणजे इथून गेलो असं. आणि ती अस्वस्थता घेऊन आणि प्रत्येक घरटी अतिरेकी होत आली ॲव्हरेज. तिथून गुमानमध्ये जेव्हा गेलो तर गुमानमध्ये आम्ही सांगितलं की आम्ही महाराष्ट्रातून आलेलो आहे, नामदेवांच्या महाराष्ट्रातून. नाही, आम्ही नामदेवांच्या म्हटलं नाही, महाराष्ट्रातून आलो. तर लोकांनी आम्ही महाराष्ट्रातून आलो म्हणून कुणी पाणी आणलं, कुणी दूध आणलं, कुणी पाय धुतले आमचे, कुणी ते ढोल वाजवले तुम्ही आले म्हणून आणि खूप स्वागत केलं. तर मग ते म्हटले तुम्ही नामदेवांच्या महाराष्ट्रात आले म्हणून तुमचं स्वागत. आणि ते करता करता त्या मी गावात विचारलं की इथं काय परिस्थिती आहे. घरटी सर्वत्र जवळपास नामदेवांचे फोटो दाढीवाले ते बाबा नामदेव. आणि मग आम्ही असं म्हटलं की ही नामदेवांचे फोटो तिथे गावात अतिरेकी किती असतात, दहशतवाद किती आहे. ते म्हणजे गावात एकही अतिरेकी नाही. बॉर्डरवरचं गाव एकही अतिरेकी नाही म्हणजे शक्यच नाही. 86ची गोष्ट जेव्हा पीक लागली त्यांची, ते म्हणल्या नामदेवांचा परिणाम. मग गेलो आम्ही नामदेवांच्या मंदिरात. तर त्या मंदिरामध्ये भेटवही असते. त्या भेटवहीमध्ये आचार्य विनोबा भावांचं एक वाक्य जे कोट केलेलं ते आम्हाला सांगण्यात आलं. ते असं होतं की जो पंजाब सिकंदराला सैन्याच्या बळावर जिंकता आला नाही तो नामदेवांनी प्रेमाने जिंकला. आयुष्याची बदल करणारी जी ज्या घटना अनेक घडल्या त्यातली सगळ्यात महत्त्वाची घटना ती होती की जिंकणं हे शस्त्राच्याच बळावर असतं असं नाही, ते प्रेमाने सुद्धा जिंकता येतं. किंबहुना शस्त्राने जिंकता येत नाही, शस्त्राने पराभव करता येतो. ती घटना आमच्या रजिस्टर झाली मनावर, ती घटना. त्यानंतर मला खूप वाटायचं की नामदेवांच्या गावात आपण काहीतरी केलं पाहिजे. खूप प्रयोग करायचो, प्रयत्न करायचो. बऱ्याचदा कधी यात्रा काढ, कधी काही काढ, घुमानमध्ये लोकांनी केलं पाहिजे, पण काही यश द्यायचं. सुशीलकुमार शिंदे मंत्री झाले तेव्हा आम्ही त्या गावाला राष्ट्रीय तीर्थक्षेत्र घोषित करा, पंतप्रधान जे जे करणं शक्य आहे ते सगळं आम्ही केलं, पण काहीही होत नव्हतं, त्याला यश येत नव्हतं. किंबहुना तिथे सांगायचे की अच्छा संजय नहार आला, बहुतेक जमिनी खरेदी करायची. अच्छा त्याचं काहीतरी इंटरेस्ट आहे, काहीच इंटरेस्ट नाही असं होऊ शकत नाही. आणि ही खंत घेऊन मी जगत असताना आम्ही शाळा कॉलेज सुरू केलं. एक हनुमंत जाधवराव म्हणून प्राचार्य, जाधवर सर म्हणजे सुधाकर जाधवर सरांचे भाऊ. तर मी निराश झालो आणि सगळ्या जेवढी कागदपत्र, मुख्यमंत्र्यांची पत्रव्यवहार जे जे काही केलं होतं ते सगळं बांधलं. आणि मी असं म्हटलं की हे आता अर्पण करायचं, एक तर आळंदीला जाऊन विधिवत अर्पण करून टाकू. हे काही आता गुमान हे नाव 25 वर्ष झालेली आहे पहिल्या प्रयत्नापासून. आता गुमान नाव आपल्या आयुष्यात नाही. बोलता बोलता जाधवर म्हटले की नाही एक प्रयत्न अजून करूया. म्हटलं नाही आता नाही. ते खूप आग्रही होते आणि म्हटलं आजचा दिवस फक्त आपण थांबूया. तर मी म्हटलं 25 वर्ष एक दिवस होईल फार पण. थांबलो आणि तेवढ्यात राजीव खांडेकरांचा मला फोन आला आणि मला म्हटले अरे ते गुमानचं तू ते काय काय करतोस. म्हटलं हे गाव मराठी माणूस इथून गेला, मराठी माणसांनी बसवलं आणि मराठी माणूस गुरु ग्रंथ साहिबमध्ये जे 61 पद्य आहेत पण तरीही होत नाही. खंत आहे, मी परत आयुष्यात काम नाही करत. ते म्हणले आम्ही एक फिल्म करतो. आणि राहुल कुलकर्णींनी 40 मिनिटाची फिल्म केली. ती खूप गाजली तिथं. म्हणजे तिथं तेवढ्यात ती साहित्य संमेलनाची सुरू झाली होती. तर एक वाचायचो नेहमी तेव्हा लक्षात यायचं की महाराष्ट्रानं नेहमी देशाचा विचार केला. आणि साहित्य संमेलन आणि व्यासपीठ कितीही तुमचं व्यक्तिगत मत काही असेल तरी हे बदलाचं किंवा देशाच्या विचारांचं म्हणजे एकीकडे सावरकरांपासून आगरकरांपर्यंत 2 टोकाचे विचार असणाऱ्या माणसांना या संमेलनानं स्वीकारलेलं हे व्यासपीठ. म्हणून आपण हे प्रयत्न करूया. काही नाही म्हणजे पत्र दिलं तेव्हा खिशात 100 रुपये सुद्धा नाही. पण मी त्यांना असं म्हटलं काही काळजी करू नका, आम्ही व्यवस्था करू, अमुक करू. ते त्यांच्या भरोशावर पत्र आधी दिलं. भारत देसाडला नावाचे माझे मित्र आहेत, तेही साहित्यावर बोलायचे पण देसाडला आडनाव असल्यामुळं हा व्यापारी आहे अशी प्रतिमा असते. मी त्याला म्हटलं की गुमानमध्ये एक स्वप्न आपण पाहिलं तर जर ठरलं तर तुम्ही पुढाकार घ्या आणि तुम्ही 20-25 लाख रुपये तुम्हाला खर्च करावे लागतील. मला मी सुद्धा करेन, मी काही पैसे मी खर्च करेन, तुम्ही खर्च करायचे असं नाही, तुम्ही पुढे या. तर त्यांना मग काही सत्य समोर आयोजित केलेल्या पुण्यातल्या लोकांनी जाऊन सांगितलं असं काही करू नका, नादी लागू नका, हे साहित्य महामंडळाचे लोक खूप भारी असतात, त्यांचे आग्रह खूप असतात, अमुक तमुक. मी म्हटलं माझा हेतू काहीच नाही, खुर्चीवर कुठं बसायचं हे मला काही घेणं नाही,
साहित्य संमेलनानंतर काय मिळेल याचं मला काही घेणं नाही. घुमानमध्ये घुमान मराठी माणसांनी बसवलेलं गाव आहे. हे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात त्याची आठवण झाली पुन्हा तर तेवढ्यापेक्षा माझा हेतू काय. असं यश लॉन्सला पत्र दिलं, सगळं झालं. कुणी आम्हाला गंभीरपणे घेत नव्हतं. सुनील महाजन काहीतरी लग्नाला आलं आणि मी त्यांना म्हटलं, सुनील महाजन आम्ही पत्र दिलं, होईल का काही संमेलन? ते म्हटले की गुमान वगैरे तर काय दिल्लीत होत नाही, गुमान कुठे. पण काय वाटलं सुनील महाजनांना, गाडी काढली, बस म्हटले गाडी. तसं पत्र चालत नाही, आपण अजून एक पत्र केलं. रविवार होतं, मला अजून आठवतं. मी आमच्या काय ऑफिसमध्ये गेलो, कोणाला बोलून घेतलं, त्याचं टाईप केलं, परत पत्र दिलं. आणि काय झालं पुढे तुमचं लोक. घुमानचं संमेलन देशाच्या इतिहासात सामाजिक संदर्भ बदलले. 1,500 लोक संदीपजी 2014 पूर्वी वर्षाला जात होते. आज कोविडचा काळ वगळून 50,000 मराठी लोक त्या गावाला भेट दिले. त्या गावाचं पूर्ण चेहरामोहरा बदललेला. हे घुमान साहित्य संमेलनानंतर. आता पण साहित्य संमेलनासाठी आपण आग्रह धरला होता दिल्लीचा आणि आता ते नाशिक आणि इकडे काय नेमकं त्याबद्दलची काय भूमिका? खरं म्हणजे गुमान करून आल्यावर आटकेपार जाऊ शकत नव्हतो, कारण अटक आता भारतात नाही. यमुने पार तर गेलोच होतो आणि इतिहासाचा छोटासा अभ्यासक पण होतो. तर 2017 साली विश्व पंजाबी संमेलन जेव्हा घ्यायचं ठरवलं तेव्हा जगभरातनं लोक आले. आणि मी नेहमी सांगायचो की भारत आणि पाकिस्तान दोन्ही देश पंजाबी डॉमिनेटिंग आहे. म्हणजे दिल्लीवर राज्य कुणाचं तर पंजाबी माणसाचं आहे आणि पाकिस्तानमध्ये कुणाचं तर पंजाबी माणसाचं. पण मराठी माणूस हा तसा उपेक्षित असतो आणि त्याला ऐतिहासिक अनेक संदर्भ आहेत. म्हणजे पानिपतचा युद्ध हा मोठा संदर्भ आहे, त्याच्या आधीची 10 वर्ष नंतरची 10 वर्ष. मग 16 साली आम्ही विश्व पंजाबी संमेलन घेतल्यावर ते खरं म्हणजे शरद पवार साहेबांनी, आता ते शरद पवार म्हणजे मी राष्ट्रवादीचा वगैरे असं काही नाही, त्यांच्या पक्षाशी मला काही घेणं नाही. पण तरी सुद्धा पवार साहेब असं म्हटलं, एक पंजाबी संमेलन झालं पाहिजे पुण्यात. आणि त्यातलं गडकरी आणि ते दोघंही म्हटले, ते दोघंही पुढे येत नव्हते, कार्यक्रमाला आले म्हणून आम्ही घेतलं. तर 17 साली दिल्लीतल्या लोकांनी सांगितलं की आम्ही साहित्य संमेलन दिल्ली. वसंत साठे 2011 साली त्यांचं निधन झालं. त्याच्या पूर्वी 4-5 वर्ष आमचा संपर्क होता, त्यांचं आत्मचरित्र लिहिलं. तर त्यांना एक खंत असायची की दिल्लीमध्ये मराठी माणूस एकत्र नाही आहे, साहित्य संमेलन होत नाही किंवा अनेक गोष्टी बोलायचे. अजून एक होते प्रभाकर हेजी, ते आहेत की नाही मला माहीत नाही, बहुधा नाही आहेत, त्यांच्या पत्नी. दिल्लीत होतच नाही आणि दिल्लीच्या लोकांना खूप लांब वाटायचं महाराष्ट्र. आणि दिल्लीच्या कशाला, हरियाणाचा रोड मराठ्यांना नाही दिल्लीला लांब वाटतं आणि भोपाळला पण दिल्ली लांब वाटतं. तर दिल्ली जवळ वाटावी, आम्ही तो काश्मीरवर प्रयोग केला तर आम्ही प्रयोगशील काम करत असतो. म्हणून दिल्लीतल्या लोकांनी जेव्हा ठरवलं की संमेलन घ्यायचं तेव्हा आनंद झाला. त्यातला वैभव डांगे वगैरे सर्वांना मी फोन केले, म्हटलं खूप मोठी गोष्ट झाली, दिल्लीत संमेलन एक झालंच पाहिजे मराठी साहित्याचं. कारण पूर्वीचं झालं ते काकासाहेब गाडगे यांनी 1954 साली घेतलं. तर त्याचे नंतर काकासाहेब मला वाटतं साताऱ्याच्या संमेलनात अध्यक्ष होते. हा सगळा संदर्भ होता. पण संयुक्त महाराष्ट्राच्या नंतर मात्र कोणी संमेलन घेतलं. तर संयुक्त महाराष्ट्राचा हिरक महोत्सव 2020 मध्ये, त्याच्या आधी माघार घेतली गेली होती दिल्लीतनं वगैरे. आणि मी दिल्लीतल्या सगळ्या लोकांना फोन केले, तुम्ही पुढाकार घ्या. तर ते सांगायचे नाही आमचं मंडळ असं आहे, आमचा गट असा आहे. तर कुणीही पुढाकार घेत नाही. तर अविनाश शोरड्या पुण्यातून ते ज्ञानप्रबोधिनी शिकलेले होते, मराठी भाषिक माणूस, दिल्लीत राहायचे आणि गेली 30-35 वर्ष त्यांनी दिल्लीतलं आमचं उभारण्याचं ठिकाण म्हणजे अविनाश शोरड्या. ते मराठी माणसाचं एक केंद्र आहे 35 वर्षापासून. म्हणून त्यांना मी म्हटलं की आता कुणीच जर पुढाकार घेत नसेल तर आपण घेऊयात का. तर ते म्हटले मी संस्थेचं नाव नाही, पण संयोजकाचं काम काय असतं म्हटले, साहित्य चर्चा नाही, निमंत्रक आणि स्वागताध्यक्ष आज जेवण नीट झाली का, व्यवस्था नीट आहे का, साहित्य चर्चा एक मंडळाचं काम आपण करू म्हटले. थोडं शीख पंजाबप्रमाणे पुढे आले, म्हटले बांगलासाहेब गुरुद्वारा आम्ही देऊ. आणि मग म्हटलं कुणीच नाही तर आम्ही पत्र देऊया. पण पत्र देताना पण मी असं म्हटलं, मी शरद पवार साहेबांना गडकरींना दोघांना विचारलं की तुम्ही नाही म्हटलं, कारण माझ्या मते दिल्लीमधले आत्ताचे सर्वात मोठे नेते राजकारण साहित्याचा संबंध त्याच्या वेळी चर्चा करू शकतो. आजही राजकारणाचा परिणाम आहे, तो साहित्यापेक्षा मोठा आहे हे मान्य करतो. आणि म्हणून दोन्ही पक्षाच्या दोन्ही नेत्यांना लिहिलं. त्यातले गडकरी साहेब मला म्हटल्यावर त्या बंधात मी नाही करत. हे साहित्यिक लोक म्हटले काहीतरी बोलतील आणि माझं ते उगाच पंतप्रधान वगैरे चिडतील म्हटले, तर त्याच्यात मला घेऊन होतो. आणि पवार साहेबांकडनं कन्सेंट आला म्हणून मी पत्र दिलं. प्रकाश पायगुडे म्हणून जे साहित्य म्हणलं मी त्यांनाही लिहिलं, तुम्ही नाही म्हटला तर मी पत्र पण नाही दिलं. जानेवारी 20. मग त्यावेळी ठाले पाटील म्हणून अध्यक्ष, त्यांना मी फोन केला. त्यांना मी असं फोनवर म्हटलं की माझी काही अट नाही, सरद नाव बदललं तरी चालेल, व्यवस्थांमध्ये कार्यकर्ता म्हणून जीवाचं रान करू,
एक संमेलन दिल्लीत झालं पाहिजे, दिल्लीची भीती संपली पाहिजे. तर ठाले पाटील मला म्हटले सगळं ठीक आहे हो, दिल्लीत काही मराठी माणसं एकत्रच आहेत. तर मी म्हटलं म्हणून तर करायचं ना संमेलन आपल्याला. मला म्हटलं अहो आमच्या पत्नीचं साहित्य अकादमी पुरस्कार होता, कोणी आलं नाही. म्हणजे बरेच किस्से सांगितले. मला म्हटलं तुम्ही काय त्या नादी लागू नका. मी आग्रही होतो. मी म्हटलं तुम्ही नाकारा पण संमेलन घेणार. तेवढ्यात कोविड आला. एप्रिल मे मध्ये मी थोडं विस्ताराने सांगतो एकच मिनिट. तर कोविड आल्यावर सगळ्यांनी माघार घेतली. आता कोण संमेलन करणार. आणि मला म्हटले संजय 31 मार्च पूर्वी आपल्याला घ्यावं लागेल, कारण ते अनुदान जे असतं ना त्याचा युटिलायझेशन सर्टिफिकेट म्हणजे विधी त्याचा उपयोग करायचं सर्टिफिकेट द्यावं लागतं. मी म्हटलं ते नाही मिळालं तरी चालेल. लहानच संमेलन करायचं आहे ना ते यावर्षी तरी दिल्लीत. कोविड आलं तर मी कोविडच्या काळात हाफकिन नावाच्या संस्थेचा अहवाल आला. तो अहवाल इथे संजय सोनने आहेत की नाही मला माहिती. मी अहवाल जोडला असं लिहिलं की मे महिना होता की कोविड आज जरी असला तरी कोविड नोव्हेंबर अंतापासून संपायला सुरुवात होईल आणि मार्चमध्ये तो लसीकरण झालेलं असल्यामुळे पूर्णपणे संपलेला असेल. हवामान दिल्लीतलं मार्च एंडमध्ये चांगलं असतं, एप्रिलमध्ये चांगलं असतं, मे मध्ये चांगलं असतं. एप्रिल एंड किंवा 1 मे 61वा वर्धापन दिवस येईल संयुक्त महाराष्ट्राचा. मला फक्त 1 वर्ष आधी वेळ द्या, आपण याच्यावर देशभर चांगलं काम करू. ते म्हणल्यावर माणसं मरतायत आणि तुम्ही काय संमेलनाचं घेऊन बसला म्हटलं. तर नैसर्गिक होतं, त्यांचं कोविडची भीती पण होती. आणि ते सगळं झालं. त्यांचा एक साधारण सूर असा होता की यंदा संमेलन नाही घ्यायचं. म्हणलं तरी ठीक आहे. तेवढ्यात डिसेंबरच्या 3ऱ्या आठवड्यात मला निरोप आला की 3 जानेवारीला मीटिंग आहे. मी परत पत्र लिहिलं. तर मला ते म्हटले संजय तुला एक विनंती करतो. आता त्यांनी जाहीर केलं म्हणून मी जाहीर करतो, नाही तर आमचं खाजगी संभाषण असं झालं होतं. ते म्हटले एक विशेष संमेलन दिल्लीमध्ये घेऊया. मी म्हटलं की दिल्लीमध्ये संमेलन जेव्हा होईल ते पूर्ण झालं पाहिजे. म्हणजे संजय नहार असू द्या किंवा नसू द्या पण संमेलन पूर्ण पाहिजे. मग म्हटले मग असं कर ना 1 वर्ष थांब म्हटलं, पुढच्या वर्षीचा परत प्रस्ताव दे. तर मी म्हटलं मला रामदास फुटाले एक वाक्य बोललं की संमेलन घ्यायची पण चटक लागते. आणि एक संमेलन झालं की दुसरं संमेलन, दुसरं झालं की तिसरं संमेलन आणि संमेलन घ्यावंसं वाटतं म्हटलं. आणि मग संमेलन झाल्यावर रात्री उपसंपादक कोण आहे, बातमी छापली नाही तर कोण होता हे विचारावंसं वाटतं. तर त्याची चटक लागू नये जर आपल्याला चळवळ उभी करायची असेल. माझा हेतू संमेलन घेणार नव्हता. माझा हेतू दिल्ली ऐरणीवर आणणं, दिल्लीची भीती संपूर्ण हा होता. मी नम्रपणे सांगितलं की मी ना तर विशेष संमेलन घेणार ना तर पुढच्या वर्षी संमेलन घेणार. दिल्लीतल्या माणसांना मग त्यांनी सांगायला सुरुवात केली दिल्लीत मराठी शाळा बंद झाल्या वगैरे. तर त्यांनी खूप तक्रारी करायला सुरुवात केल्यावर मी त्यांना आभार मानले. मी म्हटलं की तुम्ही हे जे केले हे बऱ्याचदा काय होतं की मी कौतुकानं बोललं तर कोणाला वाईट वाटतं, म्हणजे बरं वाटलेलं असं नाही किंवा आनंद होतो. आपण टोचतो तेव्हा माणसांना वाटतं आपण केलं पाहिजे. आणि मग अपेक्षेप्रमाणे नाशिकचं संमेलन झालं. नाशिकच्या संमेलन होऊ नये की दिल्लीचं व्हावं असं कधी वाटत नव्हतं. किंबहुना नाशिकनी गरजा क्रांतीचा जय जयकार म्हणणारे कुसुमाग्रज, वसंत कानिटकर, तात्या टोपेंपासून तर शाहीर वामनदादा कर्डक, एकीकडे आंबेडकरी चळवळीत नाळले वामनदादा कर्डक असतील किंवा अलीकडं म्हणजे कुसुमाग्रजांचा परिणाम होतो. मी कुसुमाग्रजांना भेटलोय, मी त्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यामुळं मराठी भाषा दिवस किंवा जो कुसुमाग्रजांचा जन्मदिवस आहे ज्याची पेरणी नाशिकमध्ये झाली त्याचा झेंडा लाल किल्ल्यावर असावा अशी आमची भावना होती. पण काय नाशिकमध्ये झालं तर लाखो लोक आले पाहिजे असं वाटत होतं. तुम्ही म्हटलं नका नाशिकला, तुम्ही पुढच्या वर्षी करा. ते म्हटले नाही कोविडमुळे माणसं घाबरतात, आमचं वय खूप झालेलं आहे, लसीकरण नाही झालं, आयसोलेटेड राहायची वेळ आली, क्वारंटीन, हे सगळे मुद्दे त्यांच्याबरोबर होते. आणि मग मी म्हटलं ठीक आहे हरकत नाही. त्यामुळं त्या दिवशी ज्या दिवशी नाशिक जाहीर झालं मी असं म्हटलं की नाशिकचा मनापासून आनंद. म्हणजे मी मराठी भाषेत शाळेत शिकलोय, प्रख्यात्र्यांच्या शाळेत शिकलो, महानगरपालिकेच्या शाळेत शिकलो. म्हणजे हे सगळेच करायचे अर्थात. सारवण्यापासून सगळं केलं आहे. म्हणजे आता सारवलं ही एक गोष्ट होऊन जाते. त्यावेळी गावात सगळे सारवायचे. हे शाळेत अटच ती होती ना की शाळेत आलं तर शेण घेऊन या रस्त्यात सारवा, फी मागतच नव्हती. तर मग आम्हाला असं वाटलं की हे सगळं दिल्लीत व्हावं. पण सुदैवानं दिल्लीची चर्चा ज्या प्रकारे होती, म्हणजे न झालेल्या संमेलनावर कविता झाली, न झालेल्या संमेलनावर मीम झाले, त्याच्यावर पोवाडे लिहिले गेले. मला असं वाटतं की हा एक आनंदाचा भाग होता की संमेलन झालं याच्यावर तर लिहिलं जाईलच, पण न झालेल्या संमेलनावर लिहिलं गेलं. म्हणजे दिल्ली आता दूर नाही. वसंत साठेंपासून हिजीवानपर्यंत या सगळ्या लोकांनी जी पायाभरणी केली होती त्याचं एक पाऊल पुढे टाकलं. राहिला मुद्दा तिथे स्वागताध्यक्ष आम्ही शरद पवार साहेबांना विनंती केली. मला अनेक लोक म्हटले की तुम्ही राष्ट्रवादीचे आहात, तुम्ही काँग्रेसचे आहात. मी त्यांना सांगितलं की अजिबात पक्षाचं काही संबंध नाही. साहित्य हा जर मुद्दा असेल तर यशवंतराव चव्हाणांचं आपण नेहमी नाव लावतो. तर पवार साहेबांना सुद्धा त्या बाजूने आपण ती मान्यता दिली पाहिजे की यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून असेल
किंवा मी स्वतः अनुभव घेतले घुमांचं संमेलन जर झालं असेल इतकं मोठं, तर मला सांगायला अजिबात लाज वाटत नाही. त्याचं सगळ्यात मोठं श्रेय हे साईड अनिलजी, आपण जी काही प्लास्टिक प्रोसेसिंगची युनिट आपण राज्यात सुरू केली आणि तिचं आता थेट अनिल प्लास्टिक्स अँड एंटरप्राइज म्हणजे APE मध्ये या वटवृक्षात रूपांतर झालं. हा सगळा प्रवास कसा घडला? अनिल प्लास्टिक्स चालू केलं 92 ते 2002 पर्यंतचा काळ हा म्हणजे खर्च होता. अतिशय मेहनत आणि जिद्द आणि जे येईल ते काम कंप्लीट करायचं ह्या उद्देशानेच चालू होतं. त्यावेळेस परिस्थिती पण अशी होती की म्हणजे स्कूटर आणि सायकल ह्या प्रवासापासून चालू झालेलं. माझ्याकडे मला आठवतं, मला एक सँडविक नावाची एक कंपनी आहे, म्हणजे सगळ्यांना माहिती पण असेल. त्यांच्याकडे मी जायचो, मला काम पाहिजे. 2 वर्ष कंटिन्युअस गेल्यानंतर त्यांच्याकडनं मला एक पाठ मिळाला. त्याच्यानंतर 2002 मध्ये त्यांचे मेन जे कॉम्पोनंट्स आहेत तर त्यांनी मला त्याची ऑफर केली आणि ते सांगितलं की हे करू शकतोस का बघ, आम्ही राहू किंवा नाहू पण ही कंपनी राहील आणि हे कॉम्पोनंट तू सप्लाय करू शकतोस कंटिन्युअस. फक्त हे चॅलेंजिंग आहे आणि ही मोठी रिस्क पण तुम्ही घ्यायची आहे. घेऊ शकता का बघा, तुम्ही घेत असाल तर तुम्ही करू शकता. त्याच्या अगोदर त्यांनी सांगितलं की हे 2-3 जणांनी इथं फेल झालेलं आहे. हे सगळं मटेरियल स्वित्झर्लंडवर इकडे येतं, तर स्विस कॉम्पोनंट्स आहेत सगळे, इथं सगळे कॉपी करायचे तिथे आणि त्याचे इथं लोकलाइज करून आपल्याला वापरायचे. मी ते त्यांच्याकडनं ते स्वीकारलं आणि पहिल्यांदा मी काय केलं की ज्यांनी आधी पुण्यामध्ये ह्याच्यासाठी प्रयत्न केला आहे आणि जे फेल झालेत त्यांना जाऊन भेटलो आणि त्यांच्याकडनंच परत ह्याच कामाचं कसं काय बनवायचं काय हे सगळे टेक्नॉलॉजी त्यांच्याकडनं घेतली आणि मी त्याच्यामध्ये काहीतरी ॲडिशन्स करून जिथं जे फेल झालेले आहेत त्याच्यामध्ये चेंजेस करून मग तो कॉम्पोनंट मी ओके केला. आणि त्याच्यानंतर 2004 पासून ते 2012 पर्यंत सँडविचमध्ये आम्ही एकमेव सप्लायर आहोत की सगळं 100% आमच्याकडून जातं. असे वेळच्या वेळी आम्ही जी टेक्नॉलॉजी आणि हे सगळ्याचे हे संगड घालत आम्ही आमचा प्रवास डेव्हलप केला सगळा. आधुनिक तर म्हणजे ज्या आत्ता मार्केटची जी रिक्वायरमेंट आहे त्याच्यापर्यंत तुम्ही कंटिन्युअस जर चेंज होत गेले आणि त्याच्यात तुम्ही ॲडिशन्स केलत गेले तर कोणत्याही व्यवसायाला बरोबर. आणि आता एक म्हणजे नेहमी सगळीकडेच एक चर्चा होत असते की प्लास्टिक मुळात पर्यावरणासाठी घातक आहे, तो पर्यावरणास मारक आहे आणि अशा वेळी मात्र 450 उत्पादनं आपण प्लास्टिकच्या म्हणजे आता आपण आपल्या सगळ्यांच्याच गरज आहेत. म्हणजे सकाळी उठल्यापासून टूथब्रश असेल ते अगदी साबण ठेवण्याचं खोकं असेल, प्लास्टिक खुर्ची आता आपण बसलो ती आपण असते. म्हणजे ह्या सगळ्यांमध्ये प्लास्टिक तर हवंच, गरजेचं आहे. पण अशा वेळी ही डेअरिंग करणं आणि ती उत्पादनं मार्केटमध्ये आणणं हे नक्की कसं करणं, हा कसा विचार करतो? हे उत्पादनं आणि प्लास्टिक घातक हे दोन्ही पूर्णपणे वेगळं आहे. प्लास्टिक घातक नाही आहे कारण एन्व्हायरमेंट कमिटीवरती सुद्धा आम्ही काम करतो किंवा बऱ्याच ह्याच्यावरती आम्ही सेमिनार्स घेतो. आपण जे प्लास्टिक वापरतो आणि त्याच्यानंतर ते डिस्ट्रॉय करतो ते आपण चुकीच्या पद्धतीने करतो, त्यामुळे ते घातक होत गेलेले आहे. आणि आपण म्हणजे थोडक्यात आपण जे कॅरी बॅग्स किंवा हे वापरतो आणि त्याच्यामध्ये डस्ट कचरा आपण टाकतो आणि ते डायरेक्टली आपण बाहेर फेकतो आणि त्याच्यामुळे ते घातक होतं, ते चोकअप होतं किंवा जनावरांच्या किंवा ह्यांच्या पोटात जातं, म्हणून ते खरं घातक आहे. अदरवाईज जर प्लास्टिकचं जर बघितलं तर आज मेडिकलपासून ते सगळ्या स्पेस अमिनेसमध्ये सगळीकडे प्लास्टिकचाच वापर होतो आणि हे एन्व्हायरमेंटमध्ये सुद्धा हे होत गेलेलं आहे. त्याच्यामुळे डिस्ट्रॉईंग प्रोसेस जी आहे तीच व्यवस्थित नाही आहे, त्यामुळे कदाचित डिस्ट्रॉईंग म्हणजे सर्वसामान्य लोकांपासून ते सगळेजण जे वापरतात तर ते परत प्रॉपर म्हणजे आता आपण युरोपमध्ये जा किंवा कोणत्याही कंट्रीजमध्ये जा, प्लास्टिक हे वेगळ्या बिनमध्ये टाकतात. ग्लास, पेपर हे असे 6 बिन 7 बिन तर प्रत्येक एअरपोर्टपासून मेट्रो स्टेशन सगळीकडे ते टाकतात. ती अजून कन्सेप्ट आपल्या तर पूर्णपणे होत नाही आहे. त्यामुळं जे प्रदूषण वाढत चाललं आहे किंवा त्याच्यामुळे जो त्रास होतो की कुठेही बाहेर फेकून देणे हे जेव्हा बंद होईल त्याच्यानंतर तो अवेअरनेस अजून आपल्याकडे यायचा आहे, तो आलेला नाहीये. आम्ही ह्या अवेअरनेससाठी सुद्धा गेले 3 काय प्रबोधन करत असाल? आम्ही शाळेत जाऊन सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतो की प्लास्टिक कसं वापरावं, त्याचं डिस्ट्रॉय कसं करावं, ह्याच्यावरती सुद्धा आम्ही सेमिनार्स घेतो, ते पण त्यांना शिकवतो. मी प्लास्टिकच्या असोसिएशनमध्ये म्हणजे अध्यक्ष म्हणून काम करतोय. आम्ही प्लास्टो नावाचं एक एक्झिबिशन पण केलं, त्याच्यासाठी मी वर्ल्डमधनं बरेच लोक इथे पार्टिसिपेट त्यांनी केलं आणि एक सेपरेट
फक्त प्लास्टिक डिस्ट्रॉय कसं करावं आणि प्लास्टिकचा यूज कसा असावा आणि त्याच्यावरती अवेअरनेस कसा असावा ह्याच्यावरती सुद्धा आम्ही एक वेगळे स्टॉक्स उभे केले. अच्छा, आणि प्रबोधन त्या माध्यमातून आपण केलेलं आहे. ज्ञानेश्वरजी, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की आपण नेहमी गोरगरिबांसाठी काम करत आलेलो आणि सगळ्यात महत्त्वाचं काम जे जुने कपडे गोळा करायचे, जमा करायचे आणि गुडविल इंडिया जी संस्था आहे त्याच्या माध्यमातून राज्यभर त्याचं वाटप करायचं, ही नेमकी कल्पना आपण कशी आपल्याला सुचली आणि आज त्याचं काम कसं चालू आहे? गुडविल इंडियाच्या कार्यक्रमाला मी नेहमीच जात असतो. ज्यावेळेस गुडविल इंडियाचं कार्य पाहिलं त्याच्यामध्ये कन्यारत्न विवाह मदत योजना ही योजना सुद्धा गुडविलची. बर, म्हणजे आपण जे 5,000 रुपये आणि भांडी देतो ते आणि जुन्या कपड्याचं कलेक्शन करायचं. एका दिवसामध्ये त्यांनी 93,000 कपडे गुडविल इंडियाने गोळा केली. बर, त्यांची कन्सेप्ट आवडली आणि प्रत्येकाच्या घरामध्ये जुनी कपडे इतके अनावश्यक पडून असतात, ती पडून राहणारी कपडे योग्य ठिकाणी योग्य माणसाच्या अंगावर जाणं हे धोरण आवडलं आणि गुडविल इंडियाच्या प्रेमात आम्ही पडल्यानंतर मी पहिली सुरुवात माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने केली. हार गुच्छ काही घेऊन येऊ नका, मला येताना घरातली जुनी कपडे आणा, ही कन्सेप्ट मी माझ्या वाढदिवसाला राबवल्यानंतर आमच्याच पतसंस्थेमध्ये कमीत कमी 25,000 ते 30,000 जुनी कपडे लोकांनी घेऊन आले. आणि ही कपडे आल्यानंतर आम्ही ती गुडविल इंडियाची टेम्पो भरून त्यांना त्यांच्या ठिकाणी पाठवली. आणि कन्यारत्न विवाह मदत योजनेच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर ज्या मुलीला आई वडील नाहीत, आई आहे वडील नाहीत, वडील आहे आई नाही, अशा मुलीचं लग्न ठरलंय, अशा मुलीच्या लग्नामध्ये भांड्याचा संसार भेट देण्याचा आम्ही गुडविल इंडियाला जॉईन झाल्यानंतर आमचे पहिल्या 11 मुलीचे संसार आम्ही भेट दिले. गुडविल इंडियावाल्यांनी कालिदाजी मोरे यांनी सांगितले की भाऊ तुम्ही इकडे येऊन संसार देण्यापेक्षा तुमचं काम मोठं आहे, कार्यक्षेत्र मोठं आहे, दोन्ही महानगरपालिकेमध्ये तुमच्या पतसंस्था कार्यरत आहे, तर तुम्ही योगीराज कन्यारत्न विवाह मदत योजना चालू करा. ही गुडविल इंडियाची जे फायदे आम्ही समजू. आणि आता 71 मुलींना आम्ही हे भांड्याचे संसार भेट दिले. त्या भांड्याच्या संसारामध्ये पळीपासून तर कुकरपर्यंत सगळ्या भांड्याचे ग्लासपासून सगळा संसार त्याच्यामध्ये त्या मुलीला द्यायचा. साडी चोळी चप्पल पासून त्या मुलीला ज्यावेळेस आपण लग्नात भेट देतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने ज्या मुलीच्या हातात ती भांडी देतो तिच्या डोळ्यात पाणी पाहायला मिळतं. असा आमचा हा अनुभव आम्हाला ती ताकद प्रेरणा. परवा संजय बालोडकर यांच्या मुलामुलींचं लग्न झालं. चेक माझ्या खिशात आहे आता अजूनही. 20 मुलींना भांड्याचे संसार त्यांनी योगीराज कन्यारत्न विवाह मदत योजनेला त्यांनी भेट दिली. समाजाचं पाठबळ मिळालं आणि समाजाचं पाठबळ मिळाल्यानंतर काम करायला आपला उत्साह वाढतो. खरंच म्हणजे तुम्ही हार तुरे याच्या मान सन्मान त्याच्यात अडकलाच नाही. नको नको आम्हाला हार तुरे, नको मान सन्मान, त्या मात्र एकच दान, वस्त्रदान, वस्त्रदान, आणि त्या माध्यमातून आपण काम केलं. पुढे काळात आणखी एक मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा की विद्यार्थ्यांसाठी पण आपण खूप काम केलेलं आहे. म्हणजे 10वी 12वी विद्यार्थ्यांसाठी ज्यांना विशेषतः 90% मिळाले असते तर आपण एक योजना पण राबवली. ती योजना कोणती तुमच्या सगळ्या दर्शकांकडे? संदीपजी, विद्यार्थ्यांच्या पेक्षा या समाजामध्ये आपण रोजच उठल्यानंतर वर्तमानपत्र वाचतो आणि या राज्यामध्ये काय घडतंय याच्यामध्ये महत्वाचा विषय सांगतो. शीतल महाजन, त्या विषयावर आपण थांबलो होतो. आपण योगीराज भूषण पुरस्कार पहिला योगीराज भूषण पुरस्कार दिला. शीतल महाजन ही पुण्याची मुलगी उत्तर ध्रुवावर आणि दक्षिण ध्रुवावर जाऊन पॅराशूट जम्पिंग करते आणि ती जगातली पहिली महिला ठरते. तिला जायला पैसे नव्हते. शीतल महाजनचा माझा संपर्क ज्यावेळेस झाला, वडील नोकरी करणारे, तिला आम्ही पहिला 25,000 रुपयाचा निधी दिला. शीतल महाजन जम्प करून ज्यावेळेस आली त्यावेळेस कदाचित जम्प करताना सुद्धा तिला योगीराज आठवले असेल. शीतल महाजनच्या जम्पिंग नंतर आमच्या असं लक्षात आलं की डॉक्टर रवींद्र नांदेडकर म्हणून एक सद्ग्रस्त आहेत, अंध डॉक्टर, अंध आणि अपंग डॉक्टर आहेत. ते भारतभर मधुमेहमुक्त भारत व्हावं हे स्वप्न घेऊन फिरतात. स्वतःचे ब्रँड तयार केले, राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित झालेत. त्यांना आम्ही योगीराज भूषण पुरस्कार दिला. आणि महत्वाचा पुरस्कार योगीराजचा आम्ही डॉक्टर प्रकाश आमटेंच्या त्या संस्थेने दिला. बंदाताई आमटे आणि प्रकाश आमटे. प्रकाश आमटेंना आम्हाला पुरस्कार देत असताना त्यांनी सांगितलं की भाऊ आम्हाला हे पुरस्कार नको, आमच्या वाड्या वस्त्यावर जी मुलं शिक्षणापासून दुर्लक्षित राहिलेली आहेत त्या मुलांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी शिक्षक कसं जाईल त्याच्यासाठी एक 4 व्हील गाडी द्या. आम्ही त्यांना एक 4 व्हील गाडी दिली
आणि ती गाडी देण्यासाठी देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि त्यांच्या हाती तो गाडी देण्याचा कार्यक्रम आणि योगराज भूषण पुरस्कार देण्याचा कार्यक्रम आम्ही ज्यावेळेस संपन्न केला, आमचं असं लक्षात आलं की योगराज भूषण पुरस्कार देत असताना एकतर वार्षिक सर्वसाधारण सभा आणि योगराज भूषण पुरस्कार आम्हाला 25वा आमचा रौप्य महोत्सव वर्ष चालू आहे. 25 वर्षामध्ये आम्हाला एकाही सभासदांनी प्रश्न विचारला नाही की तुमच्या नफ्यात वाढ का झाली आणि तुमची कर्ज वसुली एवढी चांगली काय आहे. त्याच्यामुळं आमचं बळ वाढतंय आणि योगराज भूषण पुरस्कार दिल्यानंतर आपण समाजासाठी काय करतो हा ज्यावेळेस समाज पाहतो, तो योगराज भूषण पुरस्काराची बातमी ऐकून किंवा तिथं उपस्थित राहणारे नागरिक दुसऱ्या दिवशी 4-2 नागरिक तरी टीव्ही घेऊन आमच्या दारात असतात. आमचे मॅनेजर इथे बसलेले आहेत, काल सभा ऐकली तुमची आणि म्हणून मी डिपॉझिट घेऊन आलोय. विद्यार्थ्यांचा विषय आहे. लक्षात आलं की समाजामध्ये दरी इतकी श्रीमंतीचं शिखर आणि दुःखाच्या दऱ्या गरिबीच्या इतक्या वाढलेल्या आहेत. महानगरपालिकेच्या शाळेमध्ये किंवा काही विद्यालयामध्ये अतिशय गरीब घराण्यातील विद्यार्थीच्या मुलाचा वडील कुठेतरी मोलमजुरी करून मुलगा 10वीला बसलेला असतो, त्या मुलाला 10वीच्या वर्गामध्ये 90% पुढे मार्क पडलेले असतात आणि त्याचा तो 90% मार्क पडलेला विद्यार्थी पुढच्या शिक्षणाला वंचित राहू नये म्हणून आम्ही अशा विद्यार्थ्यांची निवड केली. जेवढे विद्यार्थी 90%च्या पुढचे मार्क पडलेले त्यांना सगळ्यांना बोलवायचं, सगळ्यांना 1,000 रुपये देऊन त्यांचा सत्कार करायचा. असे 200-250 विद्यार्थी असतात आणि त्या विद्यार्थ्यातून गरीब विद्यार्थ्यांचा निकष लावून 15 विद्यार्थ्यांची निवड करायची आणि त्या विद्यार्थ्याला प्रत्येक महिन्याला 1,000 रुपये असं वर्षभर शिष्यवृत्ती आपण त्याला योगराज शिष्यवृत्ती देतो. त्याच्यातून अनुभव असा आला, एक विद्यार्थ्याचंच मी या ठिकाणी उदाहरण सांगतो. एक आजोबा त्या ठिकाणी मुलाला घेऊन आले होते आणि आजोबा आल्यापासून रडत होते. म्हटलं आजोबा तुम्ही रडताय का? तो म्हणला भाऊ तुम्ही 2 वर्षापूर्वी ऐकलं असेल किंवा वर्तमानपत्रातून वाचलं असेल, कात्रजच्या बोगद्यातून मोटरसायकलवरून बाहेर पडत असताना ट्रकने त्याच्या मुलाला सुनाला आणि मुलगी त्यांची जागेवरच तिथे संपली होती आणि त्यांचा हा मुलगा मी आजोबा म्हणून वाढवतोय. त्याला 90%च्या पुढे मार्क पडलेत आणि त्याच्या डोळ्यातून ते अश्रू पाहिल्यानंतर आम्हालाही कुठेतरी त्या भावना अनुभव झाला आहे. दुसरे विद्यार्थी त्या ठिकाणी काही विद्यार्थी रडायला लागले आणि विशेष म्हणजे जे विद्यार्थ्यांचे पालक त्या योजनेचा सहभाग घ्यायला आले होते त्यांनी सांगितले की भाऊ आम्हाला देऊ नका, त्यांना द्या. आणि अशा भावनेतून ज्यावेळेस एकाचा अश्रू पाहून 10 जणांच्या डोळ्यात अश्रू येतात त्यावेळेस आपल्या डोळ्यात ते अश्रू तिथपर्यंत पोचलेले असतात. त्याचा आनंद आम्ही दरवर्षी घेतो. अशी अनेक उदाहरणं आहेत. ती उदाहरणं सांगायला लागलं तर सभागृह रडल निश्चित एवढी उदाहरणं आहेत. आणि संजयजींचं एक वाक्य पण आहे की अश्रू हे सगळ्यांचे सारखेच असतात, ते कधीच आम्ही वेगळे नसतात. योगराजच्या माध्यमातून काय मिळवलंय तर लोकांचे अश्रू पुसण्याचं काम आपण मानधन आम्ही मिळवलं एवढं मात्र निश्चित बोलू. खरं म्हणजे योगराजसाठी टाळ्या सगळ्यांच्या पुन्हा एकदा व्हायला पाहिजे. जिनं प्रेम करण कात आहे तिनं सर तल हाती लेकर आहे, म्हणजे हे गुरु नानकजींचं वाक्य आहे आणि प्रतिमा त्यांनी स्पष्ट म्हटले ज्याला प्रेम करायचं असेल त्यांनी शीर तळ हातावर घेऊन यावं लागेल. असंच तुम्ही पंजाबमधला शांततेचा जो काही संदेश आहे तो तुम्ही काश्मीरकडे नेलात आणि त्या ठिकाणी काम सुरू केलं. ती कशी प्रोसेस होती? काश्मीरला आपण काम कसं सुरू केलं? आम्ही पंजाबमध्ये एक प्रयोग केला होता. अतिरेकी च्या आई किंवा बहिणी, अतिरेकी सरेंडर होत नव्हते. काश्मीरमधली परिस्थिती अतिरेकी म्हणजे त्यांना असं वाटायचं की आता मरायला पाहिजे धर्मासाठी आणि त्याचं शरणागताचं प्रमाण खूप कमी होतं. जीवनसिंग उमरान अंगल नावाचे होते. तर आम्ही त्यावेळी दत्तात्रय गायकवाड आमचा याच्यातनं शहीद झाला. गावागावात जाऊन अतिरेकीच्या आई आणि बहिणीची संघटना काढायचा प्रयत्न केला. तर त्यावेळी हे वाक्य म्हणायचो जिनं प्रेम करण काचं आहे तिने सरतली अतिरेकडे आहे. आणि आम्ही त्या मुलांना जर म्हटलं असतं परत मुख्य प्रवाहात आमचं ऐकलं बाहेर बोलणं, सभेत बोलणं हे याचा काही परिणाम होईल. आई आणि बहीण जर म्हटली माझा मुलगा परत आला पाहिजे तर थोडा त्याचा परिणाम तुलनेनं जास्त. तर त्या काळात आम्ही गावागावात जाऊन आई आणि बहिणींचा एक मोठा आणि त्यावेळी त्या उमरान इंगलबरोबर स्थानिक 2च लोक होते आणि 29 पुण्यातले लोक होते आपले वंदे मातरम संघटनेच्या काश्मीरमध्ये गेलो. दुर्दैवाने काय झालेलं आहे की 2 बाजू आहेत. आता मी घटना सांगायला लागलो तर त्याच्यामध्ये त्या घटनांची एक खूप मोठी परंपरा आहे. पण मी सांगतो की शहीद दत्तात्रय गायकवाड जेव्हा आमचा शहीद म्हणजे एका कुटुंबाला वाचवताना गेला तेव्हा राष्ट्रपतींना दखल घ्यावी लागली
आणि ज्या गावामध्ये माणसं 10 जमा होत नव्हती त्याच्या अंत्ययात्रेला आम्हाला विचारलं की हिंदू मेला तर रामायणाचा पाठ करतात आणि शीख मेला तर गुरु ग्रंथ साहेबचा अखंड पाठ करतात, तर तुम्ही काय करणार आहात? तर एकुलता एक मुलगा, आईला दुसरा मुलगा नव्हता, वेल्याच्या जवळचं खांबोडी गाव. आम्ही असं म्हटलं की शीख मुलगा मेल्यावर काय करतात ते आम्हाला करायचं. तर तिथं 25,000 लोक जमले. तो आमच्यासाठी खूप मोठा 25,000? 25,000. आणि शंकरदयाळ शर्मा उपराष्ट्रपती होते. त्यांनी असं सांगितलं, त्यांनी जे पत्र लिहिलं ते इतिहासामध्ये अजरामर झाले. त्यांनी असं लिहिलं की महाराष्ट्राच्या परंपरेला साजेसं शौर्य आणि त्याग या मुलाने दाखवला तर महाराष्ट्राचा पंजाब नेहमी ऋणी राहील. जेव्हा आई मुलाला भेटत नाही, नातेवाईक येत नाही, तेव्हा एक मुलगा महाराष्ट्रातून आला आणि शिखांना वाचवताना शहीद झाला. तर ही घटना आम्हाला असं वाटलं की एक तर संत नामदेवांच्या संदेशानंतर असे संदेश परिणाम करतात. मी सांगतो म्हणजे पंजाबमध्ये सुद्धा खलिस्तान ज्यांना पाहिजे होतं धर्माच्या आधारे, आम्ही खलिस्तानला विरोध केला नव्हता, पण त्यांना असं वाटलं की आम्ही त्यांचे विरोधक आहोत. त्यांनी आम्हाला मारण्याचे प्रयत्न केले. आणि सुवर्ण मंदिरात आम्ही 36 जण होतो. म्हणजे बऱ्याचदा काय असतं की आमच्याबरोबर एक जण आला होता आणि तो काय करायचा की तो कॅमेरावाला बरोबर घेऊन आला आणि प्रत्येक मोहनसिंग राजपाल पण होते बरं का, पुण्याचे जे महापौर होते ना, ते पण 88 तारीख त्यांना ते पण आमच्या दौऱ्यात होते. आम्ही अमृतसरपर्यंत, जालंधर ते अमृतसर पदयात्रा काढली तेव्हा काही अतिरेक्यांनी त्यांनाही पकडलं, मोहनसिंग राजपाल. आणि एक तरुण फोटोग्राफर घेऊन आला होता, चुनचुनीत होता, काम चांगलं करत होता आणि तो कुठेही एखाद्या ट्रकवाल्याबरोबर बोलला आणि वाकला की फोटो काढायचा. आणि असे फोटो खूप दिसते सुरू होतात की जेव्हा 370 गेलं तेव्हा आम्ही काम करत होतो. तेव्हा अनेक लोकांना मी सांगत होतो की देशासाठी जो शहीद झाला त्याच्या मुलाला जर अपमान या देशामध्ये स्वीकारावा लागला याच्या इतकी देशासाठी वाईट गोष्ट नाही. म्हणजे हे मी भगतसिंगांच्या कुटुंबात पण मी असायचो, दुर्गा भाभींनाही भेटायचो आणि अशी गावं आम्ही निवडली होती. मी सरकारला असा प्रस्ताव दिला की सगळ्यात जास्त अतिरेकी ज्या गावात आर्मी किंवा याला कोणालाही आत्ता लवकर हे मिळत नाही आणि ज्या गावात जाणं शक्य नाही त्या गावातल्या माणसांना पण अशी 3 गावं मला दत्तक घ्यायची, जे 20 वर्षापासूनचं आमचं त्या गावात काम पण चालू आहे आणि स्वप्न पण. तर राज्यपालांचा फोन आला, मला म्हणलं तुला काय पाहिजे? म्हणलं काहीच नको. मला म्हणलं काही नको, हे काय वेळेपणा. मी त्यांना सांगत होतो की हा देश नेहमी शौर्याची आणि त्यागाची पूजा करतो. जेव्हा आपण काही नको सांगतो तेव्हा जास्त मिळत आहे, असं माऊलींनी सांगितलं. आणि जेव्हा मागतो तेव्हा काही मिळत नाही. मी येईन म्हटलं की लोक म्हणतात नको येईल, मी घेईन म्हटलं की म्हणतात नको येईल. त्यामुळे मी म्हटलं संमेलन घेईन, तर म्हणून मी आग्रह नाही केला, मी नकार दिला तिथे. तर त्यातल्या 3ही गावांमध्ये या 15 फेब्रुवारीपासून आता काम सुरू आहे. त्यातलं एक दरदपुरा नावाचं गाव आहे, ते 300 विधवा आहेत तिथे घरटी अतिरेकी मुलगा आता आला नाही माझ्या बरोबर सुद्धा हुशार म्हणायचा. चांगली गोष्ट एकच आहे की एक अतिरेकी निर्माण झाला तर 3 सैनिकांचे जीव जातात ॲव्हरेज, आणि आपल्या देशाचे 10 कोटी रुपये खर्च. पण तो जर अतिरेकी नाही तयार झाला तर आपल्या देशाचे 3 जीव वाचतात सैनिकांचे आणि निधी वाचतो, त्याचा खर्च खूप नसतो. अतिरेक्यांना मारणं पोलिसांसाठी अवघड नाही, आर्मीलाही अवघड नाही आहे. पण अतिरेक्यांना जेव्हा जनतेचा पाठिंबा मिळू लागतो तेव्हा आपली धोरणं बदलायची असतात. ही भूमिका घेऊन आम्ही पहिला मुद्दा जो होता संत नामदेवांचा की जो पंजाब सिकंदराला सैन्याच्या बळावर जिंकता आला नाही तो पंजाब नामदेवांनी प्रेमाने जिंकला. तीच वाटचाल करत सैनिकांच्या बळावर आपण पराभव करू शकतो, आपण जिंकून आणू शकतो. तर काश्मीरमधल्या लोकांना जिंकून मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे आणि त्यासाठी जी काही किंमत मोजावी लागेल ती मोजली पाहिजे, ही भावना घेऊन आम्ही सुरुवात केली. आणि अतिशयोक्ती म्हणून नाही, मी भगतसिंगांचं वाक्य, तुम्ही मला एक वाक्य बोललं होतं, पहिल्यांदा सुरुवात अशी केली होती ती सांगतो की नगरला बॉम्बस्फोट झाला तर मला माहित होतं कोणी केला, फक्त मला एक वाईट वाटायचं की पंजाबमध्ये कमीत कमी सांगायचे की आम्ही खलिस्तान पाहिजे आणि तुला मारणार आहोत, काश्मीरमध्ये सांगायचे की आम्हाला काश्मीर वेगळं पाहिजे आणि तुला मारणार आहोत. महाराष्ट्रात ज्यांनी बॉम्बस्फोट केला त्यांनी ते बॉम्ब पाठवताना स्वतःचं नावच लिहिलं, एका काश्मीरी मुस्लिम मुलीचं नाव लिहिलं आणि तो बॉम्ब तो उघडला, बिचारे 3 मुलं मरता एक कुरिअर ह्याच्या 3 तो त्यातली मला सगळ्यात वाईट वाटलेली गोष्ट काय तर तो बॉम्ब हा शाळेच्या नावावर पाठवला आणि मग मला वेदना झाल्या.
भगतसिंग जर होते तर जाऊन सांगत होते सभागृहात की मी बॉम्बस्फोट केला. तर क्रांतिकारक आणि अतिरेकी यांच्यात काय फरक आहे तर तो हा आहे की एका बाजूला क्रांतिकारक आपल्या विचारांची लढाई लढत असतात आणि अतिरेकी मात्र सूड घ्यायचं म्हणून काम करत असतात. तर हा जो फरक आहे तो भगतसिंग आणि अतिरेक्यांमध्ये आहे. राहिला मुद्दा मृत्यूचा किंवा जगण्याचा. त्याही दिवशी मला जेव्हा सुरक्षा देण्यात आली तेव्हा माझ्या घरी इतके पोलीस, मी 10 वर्षात तिसरी वेळ होती. पहिल्यांदा तर 86ला मला जेव्हा पोलीस 85-86 पण 85ला मला जेव्हा सुरक्षा होती तेव्हा माझ्याकडे सायकल होती आणि 2 रूमचं मी घर सांगितलं. 2 पोलीस माझ्या सुरक्षेसाठी आले तेव्हा अतिरेक्यांनी खलिस्तान कमांडो पोस्टने पत्र काढलं होतं आणि राम जेठमलानींना मारहाण केलं. याला आम्ही ठार मारलो. तर माझा गार्ड सिक्युरिटीवाला स्कूटरवर आणि मी सायकलवर. नंतर लाज वाटली म्हणून मी त्याच्या स्कूटरवर बसायचो आणि सुरक्षा करणारा तुमच्या पुढे आणि तुम्ही मागे. आणि त्यांनी जाऊन कमिशनरला पत्र दिलं की साहेब याला काही गरज नाही हो, हा मागं बसतो मी पुढे, कशी सुरक्षा करायची. पुढे तो असं म्हटला की 12वी अफवायला. पुढे तो असं म्हटला साहेब एवढाच प्रॉब्लेम नाही, अजून एक प्रॉब्लेम. म्हणजे काय, पेट्रोल पण नाही टाकत. अहो ज्याच्याकडे सायकल आहे त्याला माझ्यासारखा 12,000 रुपये महिन्याचे 2 माणसं तुम्ही देताय. इकॉनॉमी काय असते मला कळलं. टेररिझमचा आणि इकॉनॉमीचा काय संबंध आहे त्या दिवशी मला कसं कळलं. एक साधं पोस्टकार्ड नाही, अंतर्देशीय कार्ड, तुम्ही 35 पैशांचा एक अंतर्देशीय कार्ड पाठवलं संजय नारायण तुम्हाला ठार मारू आणि सरकार माझ्यावर 40,000 महिना खर्च करत. दुसऱ्यांदा मला दाभोळकरांच्या, मी दाभोळकरांना कधी आयुष्यात भेटलो नव्हतं. सनातननी मला सांगितलं तुम्हाला ठार मारू, मला ठार मारलंच नाही, मला सुरक्षा दिली. अजून एक गंमत काय की जो धमकी देतो त्याला अटक नाही, त्याच्यावर कारवाई नाही. ज्याला धमकी आहे त्याला सुरक्षा. तिसरा किस्सा नगर नंतर झाला. माझ्या घरी 8 लोक दिले आणि मी कमिशनरांना फोन केला. मी म्हटलं अहो हे 8 लोक सांभाळायचे म्हणजे खूप अवघड आहे. माझ्या घरात त्याला खूप चिडचिडी करायची, कुत्री हे ते. आणि माझी बायको म्हणायची की बाबा ते अतिरेक्यांनी मारलं तरी चालेल पण पोलिसांचं संरक्षण नाही. कारण म्हणलं हे रोज त्यांचा नाश्ता नाही दिला. बरं गाडी सगळं आपले सगळे संदर्भ होते. बरं याच्यात आपल्याला गडबड काही करायची नसते. मग तो मुद्दा पहिला हा की मला जेव्हा अतिरेक्यांच्याकडनं कळलं की अतिरेकी नाही म्हणजे इथं सनातननी केला कळलं की बॉम्बस्फोट झाला नगरला. त्याच्यानंतर अजून 2दा झाले. एकदा काश्मीरमध्ये प्रयत्न केला, एकदा पुण्यात परत प्रयत्न केला 7 महिन्यापूर्वी. तर मला ते ऑफिसर सांगायचे की अहो तुम्हाला असं वाटत नाही का आता काय होईल वगैरे. मी त्यांना सांगायचो की माझं उरलेलं आयुष्य आहे, अपघातात पण मी बोलू शकतो. म्हणजे पूर्वी सांगायचे की तो एक क्रांतिकारक होता करतारसिंग सराभा, वयाच्या 16व्या वर्षी फाशी गेला. त्याचा जन्म होता 16व्या की 19व्या वर्षी. 1896चा जन्म, 1915ला फाशी गेला. विष्णू गणेश पिंगळे आणि करतारसिंग सराभा एकत्र फाशी गेले. खूप वय मिळालं आपल्याला, खूप आयुष्य मिळालं, 50शी ओलांडलेली. आता आपलं आयुष्य बोनस आहे. आता जर आपण देशासाठी मिळू म्हणजे मृत्यूचं आकर्षण म्हणून नाही. म्हणजे मी लाल चौकात गेलो तो अण्णा हजारे माझ्या गाडीत होते, सॉरी मी त्यांच्या बरोबर होतो. तर अण्णा हजारे बरोबर होते, बॉम्बस्फोट झाला. तर 100 फुटावर बॉम्बस्फोट झाला लाल चौकात. मला अण्णा म्हटले काय झालं, म्हटलं अण्णा बॉम्बस्फोट झाला. आणि मग अण्णा म्हटलं अरे हा बॉम्बस्फोट काय झाला, म्हणजे तुमच्यासाठी. तर अण्णांना मृत्यूची भीती नव्हती. मला म्हटले असं देशासाठी गेलं तरी चालेल. म्हणजे समोर बॉम्बस्फोट झालाय 100 फुटावर, आम्ही गाडीत बसलेलो आहोत आणि अण्णा जिवंत आहेत त्यांना विचारू शकता. नाही तर बरेच लोक काय करतात मेल्यावर किस्से सांगतात, पुरावा राहत नाही. तर पुरावा हा नेहमी माणसं जिवंत असताना सांगतात. तर अशा अनेक किस्से आहेत. पण त्यातला मुद्दा हा मी असं सांगितलं की आता संजय नहार जर गेला 1000 संजय नहार तयार होतील इतकं काम करून. निश्चितच त्या भागात. आणि मी तुम्हाला खरंच एक आणखी एक आनंदाची गोष्ट सांगतो की सरच्या माध्यमातून केवळ पंजाब काश्मीर नव्हे तर ईशान्य भारतातून देखील हजारो मुलांना या ठिकाणी आणून त्यांचं पालन पोषण करून संगोपन करून त्यांना शिकवून सक्षम करणारी सरळ संस्था आहे आणि त्याचा आपल्या सगळ्यांना अभिमान आहे आणि खरंच आनंद आहे की हे कार्य या ठिकाणी संजयजींकडून घडतं. आणि आता खरं म्हणजे आता माझ्याकडे वेळ फार कमी आहे. अगदी माझ्या आयोजकांकडून मला सांगण्यात आलेलं की 2 वाजेपर्यंत आपल्याला कार्यक्रम करायचा. तर मी शेवटचा राऊंड मी पुन्हा घेणार आहे. अगदी शेवटचे आव्हानात्मक प्रश्न असतील, या नववर्षातले काही संकल्प असतील या माध्यमातून मी त्यांना विचारणार आहे. अनिलजी मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा की आता प्लॅस्टिक इंडिया नावाची जी काही आहे त्या माध्यमातून पण आपण काम करतात प्लॅस्टिक इंडिया म्हणून, ते नेमकं काय आहे त्याची फक्त रूपरेषा सांगा आणि मग नंतर मी पुन्हा एकदा सगळ्यांना प्रश्न विचारणार. प्लास्ट इंडिया फाउंडेशन हे एक ऑल ओव्हर प्लास्टिक असोसिएशनचे एक असोसिएशन आहे.
त्यातले 7 मोठ्या असोसिएशन्स मिळून एक असोसिएशन तयार झालेली ती प्लास इंडिया आहे. आणि अजून दुसरे जे असोसिएशन आहे ते पुण्यातले जे आहे ते APP असोसिएशन फॉर प्रमोशन ऑफ प्लास्टिक. अच्छा. त्याचं काम पण पुण्यात आहे. अच्छा, ओके. ज्ञानेश्वरजी, मला तुम्हाला आता अगदी प्रत्येकाला एक एक प्रश्न मी शेवटचा विचारणार आहे. या नववर्षात योगीराजचा संकल्प काय आहे? यापुढे जे दातृत्वाचं काम आतापर्यंत आपण करत आलेलं आहात ते आणखी कुठल्या गतीने होणार आहे? संदीपजी, जे चाललंय ते इतकं समाधानाचं आहे आणि हेच काम आम्हाला पुढच्या 25 वर्षामध्ये डबल करायचे. रौप्य महोत्सव वर्षामध्ये आम्ही अखिल भारतीय वारकरी संगीत संमेलन घेतोय हां. आणि ते फेब्रुवारी महिन्यामध्ये आणि त्या संगीत संमेलनाने आमचं रौप्य महोत्सव वर्ष साजरं करतोय. आणि भविष्यामध्ये योगीराज पतसंस्थेची टीम सहकारामध्ये सहकारी जर चांगले असतील तर तो सहकार समृद्ध होतो आणि नातेवाईक समृद्ध असतील तर डिपॉझिटला कमी पडत नाही. आम्ही दोन्ही ठिकाणी सक्षम आहोत आणि आमचा सगळा स्टाफ या ठिकाणी इतकं सुंदर काम करतो. त्या स्टाफला, सहकाऱ्यांना आणि नातेवाईकांना मनापासून धन्यवाद देतो. आणि पुढची 25 वर्ष आम्हाला अतिशय चांगलं जोमाने काम करण्याची शक्ती गगनगिरी महाराज देतील अशी शंकाही मनात नाही. नाही, वा. आणि त्यांना घेऊन बरोबर, त्या शक्तीला बरोबर घेऊन आम्हाला आध्यात्मिक वारसा संत तुकाराम महाराजांच्या विचारातला सहकार या महाराष्ट्राला दाखवायचा आहे. आणि महाराष्ट्रामध्ये योगीराज पतसंस्था क्रमांक 1 वर 2 शाखा. 2 शाखा का म्हणतो मी? जितक्या शाखा वाढतील तितका भ्रष्टाचार वाढतो, तितकी त्याला गळती लागते. 2 शाखेमध्ये आम्ही 11,000 सभासद आणि कोटीतला नफा जर मिळवत असू तर इतर संस्थांना का मिळवता येत नाही, तो प्रश्न माझ्या मनामध्ये कायम राहणार आहे. त्या प्रश्नाचं उत्तर आपण शोधाच्या भानगडीत न पडता आपला आदर्श वेगळा निर्माण करू, वा. एवढंच या ठिकाणी सांगतो. छान छान. संजयजी, आपला या नववर्षातला संकल्प राष्ट्रीय हित जपण्यासाठी आज आमच्यासारख्या तरुणांना मला असं वाटतं काय- की कोविड नंतर एक गोष्ट नक्की झाली, इव्हेंटचा काळ संपला, हम्म, मुवमेंटचा सुरू झाला. वा, क्या बात. आता चळवळींचा काळ सुरू झाला. आणि चळवळी म्हणजे काय? इव्हेंट, कार्यक्रम, उपक्रम हे चालूच राहतील. आम्ही संकल्प असा केला आहे की माणसं जोडणाऱ्या विचारांची चळवळ झाली पाहिजे. हम्म, हम्म. आणि ती किती मोठी करावी? तर मी मगा म्हटल्याप्रमाणे 3 गावं आम्ही दत्तक घेतोय जम्मू काश्मीरमध्ये. एक जम्मूत आहे, एक काश्मीरमध्ये दरपुरा नावाचा, आणि एक कारगिलमध्ये आहे. तिथं 15 फेब्रुवारीला छोट्या प्रमाणात काम सुरू होईल. आम्ही नवीन, म्हणजे जुनं सोडून जम्मू काश्मीरमध्ये मारल्या गेलेल्या पोलिसांच्या 100 मुली दत्तक घ्यायच्या. वा, आणि क्या बात. त्याची लिस्टिंग झालेलं आहे. कदाचित पुढच्या महिन्यात, म्हणजे एक तर या जानेवारी एंडला त्याचं फायनल हे होईल आणि 2 महिन्यानंतर ते पुण्यात येईल. आणि तिसरा संकल्प, जसं संगीताचं हे म्हटले, तर ज्या ज्या भागात दहशतवादी आहे ईशान्य भारतात त्याची लिस्ट आम्ही काढली. अशी साधारण 200 गावं आहेत. त्या गावातला हिरो हा दुसरा कुणीही नाही आहे, तो अतिरेकी आहे. त्या गावातला गाणारा मुलगा, त्या गावातला थिएटरमधला मुलगा, आणि त्या गावातला होकल बोलणारा मुलगा आम्ही दत्तक घेतोय आणि त्या मुलांना फेस देतोय. त्या गावातला हिरो अतिरेकी नाही, तो गाणारा मुलगा असतो. वा, छान. तर ते आम्ही केलंय. त्यासाठी म्हणजे 15 वर्षापासून प्रयत्न करत होतो. यावर्षी ते कदाचित सुरू होईल. गुजरवाडीला आमच्याकडे आत्ता 12 मुलं आहेत. म्हणजे एक मुस्लिम मुलगी पसाजान म्हणते, हो. काश्मीरी मुस्लिम, ते जगभर गाजलं. हो. माझे माहेर पंढरी म्हणती. हो. तसं मराठी मुलगी काश्मीरी गाणं म्हणते, तसंच बंगाली गाणं आसामी मुलगी म्हणते. तसं या सर्व गोष्टी एक चळवळ म्हणून आम्ही करतो आहे. त्यामुळं म्हणजे आज मी आलो घनश्याम पाटील यांच्या प्रेमामुळं, पण बऱ्याचदा माझ्या घरच्यांना किंवा आम्हाला एक अशी भीती वाटते की 2 तास कुठे गेलं तरी देशाचं काय होईल. तसं काही होत वगैरे नसतं, पण आपण कार्यक्रमात गेलो तरी 1 तास काहीतरी होईल, काही कुठं होत नाही. तर हे आपण केलं पाहिजे चळवळीच्या स्वरूपात. हा या वर्षाचा संकल्प. निश्चितच संजय नहारे नाव म्हटलं की चळवळ हा शब्द पुढे येतो. आणि खरं म्हणजे त्यांचं नाव आणि आडनावात पण बरंच सार दडलेलं आहे. ते मी आता तुम्हाला सांगतो. संजय म्हणजे दूरदृष्टी बाळगणारा संजय, आणि नहार म्हणजे कधीही न हरणारा, आपल्या कार्याशी कायम स्टिकअप राहणारा. आणि त्यानंतर मी अनिलजींना हा प्रश्न विचारेन की आता तुमचा नेमका संकल्प. सत्यनारायण विचारणार आर्थिक तुम्ही कसं सगळं करता? निश्चित निश्चित, आणि त्याचं उत्तर ते नक्कीच देतील. माझ्या वडिलांना पण हा प्रश्न नंतर पडला. वेडेपणा याला दुसरं काही उत्तर नाही. म्हणजे तो किती टोकाचा वेडेपणा असतो, आणि सफर नेहमी कुटुंबातले लोक असतात.
म्हणजे आमच्याबद्दल अफवा काही असू द्या, अजूनही 50 रुपयाची लढाई लढत असतो, पण कामं मात्र कोट्यवधी रुपयाची चालू असतात. 2 पथ्य पाळतो. व्यक्तिगत संबंधांचा कितीही मोठे निर्माण झाले तरी चांगल्या किंवा वाईट कुठल्याही फॉर्ममध्ये कधी फायदा नाही घ्यायचा. म्हणजे अशी संधी खूप आल्या, म्हणजे 5 कोटी रुपये तुम्हाला देऊ का असं म्हणणारे 10 तरी लोक भेटले. नावावर म्हणजे सांगायचं हे नाही, पण पैसे आले की चळवळीचा पहिला नियम असा आहे की तुमच्या हातात जास्त सुबत्ता येऊ नये, तेव्हा चळवळ मोठी उभी राहते, पैसे उभे राहतात. मी सुरुवात केली आयुष्याची ती अशीच जागृती प्रिंटिंग प्रेस, राष्ट्रीय विचारदर्शन मासिकं वगैरे काढून. त्यावेळी असं वाटायचं की पुस्तकं आणि प्रकाशन संस्था काढली की देशात बदल करता येतो. त्या काळात मी उभं राहून प्रिंटिंग केलेलं आहे, फोल्डिंग केलेलं आहे. माझी बायको आजारी पडली, मी एकच किस्सा सांगतो, मोह आवडत नाही म्हणून. खूप खूप प्रतिकूल परिस्थितीत काम करत होतो. घरात रॉकेल पण मिळत नव्हतं, दुकानदाराकडनं रॉकेल येत नव्हतं, फोनही नव्हता घरी. आणि भेट आम्हाला मिळाली पंतप्रधानांची. इंद्रकुमार गुजराळ पंतप्रधान होते. कर्ज काढून विमानाने गेलो. त्यावेळी पंतप्रधान म्हटले, 95 सालची गोष्ट, बातमी पण की तुम्ही मागा काय पाहिजे तुम्हाला. तर मी म्हटलं की मला काही नको व्यक्तिगत, सरहद्द संस्थेला मदत करा. तर तेवढी मदत काय पाहिजे. तर मी म्हटलं बघा काय करता येईल. तर त्यांनी पुढचा प्रश्न विचारला, संस्था रजिस्टर आहे का. तर संस्था सरहद्द कुठं, वंदे मातरम रजिस्टर नव्हती, चळवळ होती, सरहद्द रजिस्टर नव्हती, पण सरहद्दचं काम सुरू झालं होतं 95. तर मी म्हटलं सरहद्द संस्था आहे पण रजिस्टर नाही झाली. अहो म्हटले पंतप्रधानांशी बोलताय. पीए चिडला, म्हणे पंतप्रधान, ते हिंदीतलं वाक्य सांगतो ते पीएचं, की प्रधानमंत्री जहां देखते हैं वहां गुलशन होता है और तुम मांग रहे हो तो संस्था रजिस्टर भी नहीं है. तो यार म्हटले चलो छोड़ दो. तर मी म्हटलं खूप लाजून, मला ते बायको आणि ते सगळं आठवत होतं, घर ते रूम. मी बाजूला येऊन म्हटलं की आता यातलं काही देऊ शकत नाही का. म्हटले नाही. पण त्यांनी जाहीर केलं कार्यक्रमात पंतप्रधानांनी, तत्कालीन, माझी नाही, की सरहद्दला आम्ही मदत करू जेव्हा ती रजिस्टर होईल. नंतर तेही पंतप्रधान नाही राहिले, रजिस्टर होत 2 वर्ष गेली. पण मी एक मागणी केली, किस्सा का सांगितला. तर मला जाताना म्हटले काहीच काम नाही का तुमचं आमच्याकडं. तर म्हटलं लाज वाटते, पण आहे एक काम. म्हटलं काय काम आहे. मी म्हटलं गॅस मिळेल का. त्यावेळी गॅस मिळत नव्हता ना, त्यावेळी खासदारांचं पत्र असायचं. म्हटलं बायकोला ते निळं रॉकेल ना खूप त्रास आला, ते आयसीयूत असते. म्हटलं त्रास झाला तिला मेडिकली, तर गॅस मिळेल का. ते म्हणले अरे ते तर मी माझ्याकडची गरज मी करून टाकतो. म्हणजे अजून काय मागणी आहे का. टेलिफोन मिळेल का. त्यावेळी टेलिफोन मिळायचं ना. तर मी लेखी नाही दिलं बरं का. तर तो पीएने डोक्याला हात लावला. म्हटले पंतप्रधानांकडे टेलिफोन आणि गॅस मागणारा जगातला तू पहिला माणूस. मी घरी आलो, तुम्हाला आजही सांगतो, मी घरी यायच्या आधी टेलिफोन आणि गॅस आणला. तर मग मला तो पण एक मुद्दा कळला की देश कसा जोडला जातो. त्याच्याशी अजून एक किस्सा माफ करा. काश्मीरमधली मुलं जेव्हा आली ना, तेव्हा आम्ही नो इंडिया टूर सुरू केलं. बाळासाहेब ठाकरे आमचे स्पॉन्सर, मुस्लिम मुलांचे बघा. आणि बाळासाहेब इतका वेळ द्यायचे, राज ठाकरे फोटो काढायला, उद्धव ठाकरे गमतीशीर भाग होता. आणि आम्ही त्या हिरोंना, म्हणजे शाहरुख खान, ऋतिक रोशन, सगळे हिरो, बाळासाहेब ठाकरे आणि बोलवलं सगळ्या मुलांना. आणि बाळासाहेब म्हटले तुम्हाला हिरो कुठला आवडतो. ती मुलं मुस्लिम होती काश्मीर खोऱ्यातली. कुणी म्हटलं शाहरुख खान, कुणी म्हटलं आमिर खान, कुणी म्हटलं सलमान खान. बाळासाहेब चिडले, म्हणले सगळे खानच आवडतात, ऋतिक रोशन नाही का आवडत. लहान काश्मीरी मुलगा पुढे आला आणि म्हटला सर इसमें से कोई पाकिस्तानी नहीं है, सारे हिंदुस्तानी है. बाळासाहेब म्हटले आमिर खान और अभी हम गए थे मतलब शाहरुख खान के पास, उसने हमें कैसे दिया दिल है हिंदुस्तान, कोई पिक्चर आता हुआ दिल है हिंदुस्तान. आणि म्हटले सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. तर हे बाळासाहेबांच्या ह्याच्यात म्हटले ती नॅशनल मील झाली. तर त्या मुलांनी नंतर ऋतिक रोशन आणि शाहरुख खान जेव्हा भेटले, तेव्हा ऋतिक रोशनने वेळ दिला 3.5 तास फुकट, पैसे नाही घेतले. आणि प्रत्येक मुलांनी वेगळा फोटो काढला. ज्या गावामध्ये अतिरेक्यांचे फोटो होते किंवा क्रिकेटियर पाकिस्तानचे यांचे फोटो होते, त्या 6 गावांमध्ये ते फोटो निघाले. आणि ऋतिक रोशन, बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबरचे फोटो घराघरात लागले. न्हाव्याच्या दुकानात, सामान्यपणे सगळ्यात क्रेज कुठे असती तर न्हाव्याच्या दुकानात लागलेला फोटो म्हणजे, तर त्या गावात, सर्व गावातल्या न्हाव्याच्या दुकानात काश्मीर मधला मुलगा हा आयदर शाहरुख खान बरोबर, सलमान खान बरोबर, आमिर खान बरोबर किंवा बाळासाहेब ठाकरे. तर देश जोडण्यासाठी सावरकरांचा फोटो नसेल आणि सलमान खानचा असेल, पण तो भारताच्या बाजूने बोलणार असेल तर तोही चालेल. देश हा सर्व अशा लोकांमधून जोडला जातो. असे संदेश त्या 7 गावांमध्ये मी अभिमानाने सांगतो. जे गाव युनोमध्ये भारताची बाजू मांडली गेली करंट पुस्तकात,
त्याला बलात्कार झाला होता त्या गावातल्या महिलांवर असं म्हटलं जातं. त्या गावामध्ये सरहद्दसाठी महिला उभ्या राहिल्या फक्त एका कारणाने, आम्ही बाहेर बोर्ड लावला होता की राखी पौर्णिमा आम्हाला माहीत आहे तुमचा सण नाही, पण आमच्या भावना व्यक्त करण्यासाठी म्हणून सांगतो की आम्ही तुमच्याकडून राखी बांधून घ्यायला आलो. दरपुरा नावाच्या गावात कुणालाही जाता येत नाही. आता पहिली शाळा जी उभी राहते 15 फेब्रुवारीला काम सुरू होते ती दरपुरामध्ये सुरू होते. तर मला सांगायचा मुद्दा असा की जेव्हा जोडण्याची वेळ येते तेव्हा चित्रपटातला असू द्या किंवा म्हणजे बाळासाहेब ठाकरे असू द्या, प्रत्येक माणसामध्ये एक माणूस लपलेला असतो आणि तो माणूस जागा झाला तर तो संजय नहार मधला माणूस जागा होण्यापेक्षा जो परिणाम करतो त्याच्यामधला माणूस जागा झाला पाहिजे. परिणाम अनिलजी, आपला नववर्षातला संकल्प नक्की काय आहे? आमच्याकडे संकल्प असा असतो की 10वी 12वी पास झालेल्यांना तर सगळ्यांना नोकरी किंवा असे जॉब मिळतातच, पण जे पास होत नाहीत त्यांच्यासाठी आम्ही एक स्किल डेव्हलपमेंट करतो आणि ते जास्तीत जास्त अशा विद्यार्थ्यांना किंवा अशा मुलांना नोकरी द्यायचे एक आम्ही प्रयत्न करतो. दुसरं, नवीन तरुणांनी उद्योजकात यावे त्यासाठी जे लागेल ते आम्ही मदत करतो. असा एक रिझोल्यूशन आहे. आणि असोसिएशनच्या माध्यमातून प्लास्टिक अवेअरनेस बद्दलही चालू आहे निश्चितच. आणि आता खरं म्हणजे मी मुलाखतीचा समारोप करतोय. या ठिकाणी 3 सागर आहेत आणि त्यांच्या किनारी मी बसलो होतो. कर्तृत्वाचा सागर, दातृत्वाचा सागर आणि नेतृत्वाचा. खरं म्हणजे माझी पात्रता पण कमी आणि पात्र पण कमी आहे, त्यामुळे त्यांच्याकडून जेवढं काही उपसता आलं तेवढं मी उपसतं आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. या तिघांनाही मी मनस्वी शुभेच्छा देतो आणि तुमचे सगळे संकल्प पूर्ण व्हावेत. आयुष्यभर तुम्ही हे उत्तम काम करत राहावं आणि आम्हाला भेटत आहोत हीच विनंती. पैशाबद्दलचा विषय सांगतो फक्त एका मिनिटात, तो अर्धवट राहिला. मी 50-100 रुपये डॉक्टरला देता येत नाही फी म्हणून 3 वर्ष माझ्या मिसेसला हे चुकलं, 3 वर्ष आयुष्यात जळलं. पण आज परिस्थिती सांगतो काय, तिच्या वडिलांची एक जागा होती, ती जागा आम्ही अनेक वेळा विकून परत आली तर तिची किंमत किती वाढली तर ती किंमत ऐकून आता आम्ही घाबरतो. ती किंमत झाली 20 ते 25 कोटी जागेची, पर्सनल व्यक्तिगत. पण पुढचा ऐका, आता पैसे घेऊन काय करणार, तो आम्ही घरातल्या सर्वांना समजून सांगितलं की आपण आपलं आयुष्य समाजासाठी जेव्हा दिलेलं आहे तेव्हा तिथं आम्ही महाराष्ट्र काश्मीर इंटरनॅशनल सेंटर उभं करतो. व्यक्तिगत गरजा आमच्या राहिलेल्या नाहीत, कुठल्याही नाही, कारण गडबड होण्याची शक्यता असते गरजांमध्ये आणि बऱ्याचदा गरजा प्रामाणिक असतात, गरजा योग्य असतात, त्यातून माणूस चूक करतो. इतिहासानं आणि नियतीनं ती चूक करण्याची कधीही संधी मला दिली नाही मागच्या आयुष्यात आणि पुढेही ती संधी मिळवण्या म्हणून व्यवस्था करून ठेवली हे मी अभिनंदन करतो. आपण आतंकवादावरती इतके प्रयत्न करतोय, तर आतंकवादी म्हणजे आपण जम्मू काश्मीर मधले काटे वेचण्याचा प्रयत्न करतोय, पण जे बाबरी झाड पाकिस्तानमध्ये लावलेले तर समोर उच्च मुलाला का हात घातला जात नाही. मी त्यासाठी 5,000 रोज म्हणत असतो सकाळी, दुरितांचे तिमिरे जाओ, विश्व स्वधर्मे सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, ते म्हणताना जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. याचा अर्थ ते काम आम्ही या ठिकाणी हा मुलाखतीचा समारोप झालेला आहे आणि आता मध्यांतर आहे, पण त्यानंतर 2:30